नमस्कार मित्रांनो. महाटेट, CTET किंवा TAIT यांसारख्या शिक्षक भरती परीक्षांची तयारी करताय? मग हा आढावा खास तुमच्यासाठीच आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे CDP हा विषय खरंतर एक गेम चेंजर आहे, बरोबर? अनेकांना खूप अवघड वाटतो, पण खरं सांगायचं तर ह्याच विषयात चांगले मार्क्स मिळवून तुम्ही इतरांपेक्षा खूप पुढे जाऊ शकता. पण अडचण कुठे येते माहितीये? या विषयातले सिद्धांत. असं वाटतं की जणू मानसशास्त्रज्ञांचा आणि त्यांच्या थिअरीजचा एक भला मोठा डोंगरच आपल्यासमोर उभा आहे. उदाहरणार्थ जीन पियाजे, लेव वायगोत्स्की, एरिक एरिक्सन, लॉरेन्स कोहलबर्ग. तांबा यादी इथेच संपत नाहीये. ही तर फक्त सुरुवात आहे. यानंतर येतात सगळ्यात महत्वाच्या लर्निंग थिअरीज, ज्यामध्ये आहेत इवान पावलोव्ह आणि BF स्किनर, एडवर्ड थॉर्नडाईक आणि वुल्फगँग कोहलर, आणि हो, अल्बर्ट बांडुरा. बापरे, ऐकूनच डोकं चक्रावून गेलं ना? ही सगळी नावं आणि त्यांचे ते किचकट सिद्धांत हमखास गोंधळात टाकतात, नाही का? पण आता चिंता करायची अजिबात गरज नाही, कारण या सगळ्या सिद्धांतांच्या जंजाळातून बाहेर पडण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन घेऊन आलो आहोत. आम्ही तुमच्यासाठी हे सगळे सिद्धांत अगदी सोप्या मराठी भाषेत रोजच्या जगण्यातल्या उदाहरणांसोबत समजावून सांगणार आहोत. तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर डिटेल व्हिडिओ, त्याच्या मोफत PDF नोट्स आणि भरपूर MCQs मिळतील. थोडक्यात काय, तर तुमची तयारी 0 to हीरो होणार याची गॅरंटी. मग अशी परिपूर्ण तयारी करून परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवायचे आहेत ना? चला तर मग आता अजिबात वेळ घालवू नका. पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्यासारख्याच तयारी करणाऱ्या सगळ्या मित्रांना शेअर करा. आणि हो, अपडेट्ससाठी आमचे WhatsApp आणि टेलिग्राम ग्रुप्स नक्की जॉईन करा. आणि ऐका, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या सगळ्या मोफत नोट्स आणि सरावासाठीच्या क्विजच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. मग विचार काय करताय? चला आजपासूनच तुमच्या यशाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नमस्कार, मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे आपला होस्ट आणि आज माझ्यासोबत आहेत. नमस्कार. महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी शिक्षकांसाठी आज आपण एक जबरदस्त आणि तितकाच महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे जीन पियाजे यांचा बोधात्मक विकासाचा सिद्धांत. अगदी बरोबर. परीक्षेमध्ये या सिद्धांतावर हमखास प्रश्न असतो, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. चला हा सिद्धांत एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पण हो, सुरुवात करण्याआधी एक मूलभूत प्रश्न की MATETच्या पेपरमध्ये नेमकं जीन पियाजेवरच इतका भर का दिला जातो? काय वाटतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं उत्तर खूप सोपं आहे. बघा, एक शिक्षक म्हणून मुलं विचार कसा करतात आणि त्यांचं वय वाढतं तसं त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत काय बदल होतो हे समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. पियाजेंचा सिद्धांत बरोबर याच प्रश्नाचं उत्तर देतो. तो समजला की वर्गात मुलांना शिकवणं सोपं होतं आणि परीक्षेत चांगले गुण मिळवणं तर होतच. अच्छा, म्हणजे हा सिद्धांत फक्त परीक्षेपुरता नाही तर प्रत्यक्ष शिकवण्यासाठीही खूप महत्त्वाचा आहे. चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. हो, आपण त्या एका मूलभूत कल्पनेपासून सुरुवात करूया ज्यामुळे पियाजेंचे काम इतकं क्रांतिकारी ठरलं. ही गोष्ट आहे ना, एखाद्या रहस्यकथेसारखी आहे. जीन पियाजे हे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांच्यासोबत मुलांच्या बुद्ध्यांक चाचण्यांवर काम करत होते. त्यांचं काम होतं मुलांनी दिलेल्या उत्तरांचं विश्लेषण करणं. ओके, मग त्यांना तिथे असं काय सापडलं जे आधी कोणाच्या लक्षात आलं नव्हतं. त्यांना एक चकित करणारी गोष्ट लक्षात आली. एकाच वयोगटातील मुलं, मग ती हुशार असोत किंवा सामान्य, उत्तरं चुकवताना एकाच प्रकारच्या विचित्र चुका करत होती. आणि याच निरीक्षणातून त्यांना तो महान शोध लागला. मुलं प्रौढांपेक्षा कमी जाणतात किंवा मूर्ख असतात असं अजिबात नाही, तर त्यांची विचार करण्याची संपूर्ण पद्धतच, त्यांचं लॉजिकच पूर्णपणे वेगळं असतं. वाह, म्हणजे मुलांचं जग पाहण्याचा दृष्टिकोनच वेगळा असतो. पण या वेगळ्या विचार करण्याच्या पद्धतीला मानसशास्त्रात काही विशिष्ट नाव आहे का? अगदी. याच विचाराला ज्ञानरचनावाद किंवा कॉग्निटिव्ह कन्स्ट्रक्टिव्हिझम म्हणतात. आणि हा शब्द परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. याचा अर्थ असा की मुलं ज्ञानाचे रिकामे घडे नाहीत की ज्यात आपण माहिती भरत राहायची. उलट ती स्वतःच्या अनुभवातून ज्ञानाची निर्मिती करत असतात. ते स्वतःचं ज्ञान घडवत असतात. आणि पियाजे यांच्या मते ज्ञानाची ही रचना काही विशिष्ट टप्प्यांमध्ये होते. आता आपण या सिद्धांताच्या मुख्य भागाकडे, त्याच्या हृदयाकडे वळूया. विकासाचे ते 4 स्पष्ट टप्पे.
आणि हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की प्रत्येक मूल याच 4 टप्प्यांमधून आणि याच क्रमाने पुढे जातं. हा क्रम कधीच बदलत नाही. पहिला टप्पा आहे संवेदी प्रवाही टप्पा, जो जन्मापासून 2 वर्षांपर्यंत असतो. या काळात बाळ आपलं जग फक्त आणि फक्त ज्ञानेंद्रिय म्हणजे स्पर्श, चव, दृष्टी, आवाज आणि शारीरिक हालचालींमधूनच शिकतं. म्हणजे एखादी वस्तू तोंडात घालणं, खेळणं खाली फेकून त्याचा आवाज ऐकणं किंवा वेगवेगळ्या वस्तूंना हात लावून बघणं, ह्या सगळ्या क्रिया म्हणजे त्याचं शिकणंच आहे. बरोबर? मग या टप्प्यामधली सगळ्यात मोठी अचीव्हमेंट किंवा सगळ्यात महत्वाचा विकास कोणता असतो? तो आहे वस्तुस्थायित्व किंवा ऑब्जेक्ट परमनन्स ही संकल्पना विकसित होणं. सुरुवातीला बाळाला वाटतं की जी वस्तू डोळ्यासमोर नाही तिचं जगात अस्तित्वच नाही, पण हळूहळू त्याला समजतं की वस्तू लपवली तरी ती तिथेच असते. आपण मुलांसोबत चिवकाव किंवा पिकअबू खेळतो ना, ते याचंच उत्तम उदाहरण आहे. तुम्ही असं खेळताना हे पाहिलंय का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता येतो दुसरा टप्पा, पूर्वसंकल्पनात्मक टप्पा, जो 2 ते 7 वर्ष वयोगटात येतो. या टप्प्यात भाषा आणि प्रतिकात्मक विचारांचा प्रचंड विकास होतो. मुलं आता शब्द आणि चित्रांच्या माध्यमातून विचार करू लागतात, पण त्यांच्या विचारांवर काही मर्यादा असतात, बरोबर? जसं की त्यांचा विचार अहम केंद्रित असतो असं म्हणतात. या अहंकेंद्रित विचाराचं एखादं सोपं उदाहरण देता येईल का? म्हणजे नक्की काय होतं यात? नक्कीच. अहमकेंद्रिकता किंवा इगोसेंट्रिझम म्हणजे मूल दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून विचारच करू शकत नाही. उदाहरणार्थ, जर एखादा मूल फोनवर बोलत असेल आणि त्याला काही विचारलं तर ते मान हलवून हो म्हणेल, कारण त्याला वाटतं की जसं मला दिसतंय तसंच समोरच्यालाही दिसत असेल. थोडक्यात सांगायचं तर मूल स्वतःच्याच विश्वाच्या केंद्रस्थानी असतं. तिसरा टप्पा म्हणजे ठोस संकल्पनात्मक टप्पा, जो 7 ते 11 वर्षांपर्यंत असतो. हा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे, कारण इथे पहिल्यांदा तार्किक विचारांची म्हणजे लॉजिकल थिंकिंगची सुरुवात होते. पण यात एक अट आहे का? हा तार्किक विचार फक्त ठोस म्हणजे डोळ्यांना दिसणाऱ्या, स्पर्श करता येणाऱ्या वास्तविक वस्तूंबद्दलच करता येतो. अगदी बरोबर. आणि याच टप्प्यात संवर्धन किंवा कॉन्झर्वेशन ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना विकसित होते. याचा अर्थ वस्तूचा आकार बदलला तरी तिचं प्रमाण, तिची संख्या बदलत नाही हे मुलांना आता समजू लागतं. हो, ते प्रसिद्ध उदाहरण आहे ना, एका रुंद ग्लासमधलं पाणी उंच अरुंद ग्लासमध्ये ओतलं तर लहान मुलांना वाटतं की उंच ग्लासमधलं पाणी जास्त आहे. पण या वयातील मुलांना बरोबर कळतं की पाणी तेवढंच आहे. यावर परीक्षेत हमखास प्रश्न असतो, हे लक्षात ठेवा. आणि आता येतो शेवटचा आणि सर्वात प्रगत टप्पा. हो, चौथा टप्पा आहे औपचारिक संकल्पनात्मक टप्पा, जो साधारणपणे 12व्या वर्षापासून पुढे सुरू होतो. इथे विचार करण्याची पद्धत खूपच प्रगत होते, अगदी प्रौढांसारखी. आता मुलं केवळ ठोसच नाही तर अमूर्त संकल्पनांवरही विचार करू शकतात. हा टप्पा आधीच्या टप्प्यापेक्षा नेमका वेगळा कसा आहे? मुख्य फरक काय आहे? याचं मुख्य कारण म्हणजे अमूर्त विचार किंवा ॲब्स्ट्रॅक्ट थॉट करण्याची क्षमता विकसित होणं. म्हणजे ज्या गोष्टी प्रत्यक्ष समोर नाहीत, जसं की न्याय, प्रामाणिकपणा, स्वातंत्र्य, अशा संकल्पना मुलांना समजायला लागतात. ती गृहीतकांवर म्हणजे जर असं झालं तर काय होईल अशा पद्धतीचा विचार करू शकतात. आणि हो, जर तुम्हाला बाल मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रावर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आमची संपूर्ण अध्यापनशास्त्राची प्लेलिस्ट नक्की तपासा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तिथे तुम्हाला परीक्षेसाठी उपयुक्त असे अनेक व्हिडिओ मिळतील. ठीक आहे, तर सिद्धांताचा भाग तर झाला, पण परीक्षेमध्ये याचा उपयोग कसा करायचा? चला, आता महाटेट आणि इतर शिक्षक पात्रता परीक्षांमध्ये यावर कसे प्रश्न विचारले जातात तेच थेट बघूया. हो, हा भाग सगळ्यात महत्त्वाचा आहे. बघूया की आपण शिकलेलं आपल्याला प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी वापरता येतंय का. चला, पहिला प्रश्न पाहूया. हा प्रश्न DSSB परीक्षेमध्ये विचारला गेला होता. प्रश्न आहे, जीन पियाजेच्या संज्ञानात्मक विकासाच्या सिद्धांतानुसार मुले कोणत्या अवस्थेत अमूर्त तर्क आणि तर्क करण्याची कौशल्य विकसित करतात? आणि पर्याय आहेत: 1. मूर्त क्रियात्मक अवस्था, 2. संवेदनकारक अवस्था, 3. औपचारिक क्रियात्मक अवस्था आणि 4. पूर्वक्रियात्मक अवस्था. काय वाटतं? याचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, औपचारिक क्रियात्मक अवस्था, म्हणजेच फॉर्मल ऑपरेशनल स्टेज. का? कारण आपण नुकतंच पाहिलं की अमूर्त तर्क म्हणजेच ॲब्स्ट्रॅक्ट लॉजिक हा याच शेवटच्या टप्प्याचा केंद्रबिंदू आहे. अगदी सोपं आहे. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत, कारण मूर्त क्रियात्मक अवस्थेत फक्त ठोस वस्तूंवर तर्क करता येतो, संवेदनकारक अवस्थेत तर्क नसतोच आणि पूर्वक्रियात्मक अवस्थेत तर तर्काचा अभाव असतो. आता एक उपयोजनात्मक प्रश्न.
एक मूल एका उंच अरुंद ग्लासमध्ये आणि एका छोट्या रुंद ग्लासमध्ये सारख्याच प्रमाणात असलेले पाणी पाहते. मूल आग्रह करते की उंच ग्लासमध्ये जास्त पाणी आहे. पियाजेनुसार हे मूल कोणत्या टप्प्यात असल्याची शक्यता आहे? पर्याय आहेत: 1. संवेदी प्रवाही, 2. पूर्वसंकल्पनात्मक, 3. ठोस संकल्पनात्मक आणि 4. औपचारिक संकल्पनात्मक. अरे, हा तर आपल्या उदाहरणासारखाच प्रश्न आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पूर्वसंकल्पनात्मक टप्पा. कारण त्या मुलामध्ये अजून संवर्धन म्हणजे कॉन्झर्वेशन ही संकल्पना विकसित झालेली नाहीये. त्याला वस्तूचा आकार बदलला की प्रमाण बदलतं असं वाटतंय. अगदी बरोबर. ठोस संकल्पनात्मक टप्प्यात पोहोचल्यावर त्याला ही चूक कळेल. त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की संकल्पना आणि तिचा विकासाचा टप्पा यांची जोडी लावता आली पाहिजे. आता तिसरा प्रश्न, जो एका महत्त्वाच्या पारिभाषिक शब्दावर आधारित आहे. एका बाळाला लपंडावाचा खेळ आवडतो कारण त्याच्यामध्ये ही समज विकसित होत असते की चेहरा लपवला तरी त्याचे अस्तित्व कायम असते. ही संकल्पना काय म्हणून ओळखली जाते? पर्याय आहेत: 1. अहमकेंद्रिता, 2. अमूर्त विचार, 3. संवर्धन आणि 4. वस्तुस्थायित्व. हा प्रश्न तर खूपच सोपा आहे जर आपण लक्ष देऊन ऐकलं असेल तर. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वस्तुस्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमनन्स. हो, कारण अहमकेंद्रितता आणि संवर्धन हे नंतरच्या टप्प्यात येतात आणि अमूर्त विचार तर शेवटच्या टप्प्यात. लपंडावाचा संबंध थेट वस्तुस्थायित्व या पहिल्या टप्प्यातील संकल्पनेशी आहे. खूप छान. आपण सिद्धांत समजून घेतला आणि त्यावरचे प्रश्नही सोडवले. आता परीक्षेच्या आदल्या दिवशी पटकन उजळणी करण्यासाठी या सगळ्याचा एक सारांश पाहूया. हो, ही जलद उजळणी खूपच कामाला येईल. तर हे आहेत ते 4 टप्पे आणि त्यांची मुख्य वैशिष्ट्ये. एका दमात. पहिला संवेदी प्रवाही 0 ते 2 वर्षे, इंद्रियांद्वारे शिकणे आणि वस्तुस्थायित्व. दुसरा पूर्वसंकल्पनात्मक 2 ते 7 वर्षे, प्रतिकात्मक विचार पण अहंकेंद्रित. तिसरा ठोस संकल्पनात्मक 7 ते 11 वर्षे, तार्किक विचार आणि संवर्धन. आणि चौथा औपचारिक संकल्पनात्मक 12+ वर्षे, अमूर्त आणि गृहीतकांवर आधारित विचार. तर जर तुम्हाला या विषयावरील सविस्तर नोट्स PDF स्वरूपात आणि सरावासाठी एक प्रश्नमंजुषा हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधली लिंक नक्की तपासा. आणि हो, जर हे विश्लेषण उपयुक्त वाटले असेल तर याला लाईक करा, आपल्या शिक्षक होऊ पाहणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या प्रतिक्रियेमुळे आम्हाला आणखी चांगले विश्लेषण तयार करण्याची प्रेरणा मिळते. आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी आहे तुमचा होस्ट 1 आणि माझ्यासोबत आहे होस्ट 2. आज आपण MHAT टेट परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक, हो, लेव वायगॉट्स्की यांचा सिद्धांत एकदम सोप्या आणि सहज भाषेत समजून घेणार आहोत. बऱ्याचदा असं होतं ना की पियाजे, कोहलबर्ग आणि वायगॉट्स्की यांसारख्या विचारवंतांचे सिद्धांत वाचायला थोडेसे कठीण वाटतात. पण अजिबात काळजी करू नका. आजचं हे विश्लेषण पूर्ण झाल्यावर वायगॉट्स्कीबद्दल तुमच्या मनात कोणताही गोंधळ राहणार नाही, हे नक्की. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. वायगॉट्स्की काय म्हणतात? त्यांच्या मते शिकणं ही काही एकट्यानं करण्याची गोष्ट नाहीये, ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे काय तर आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडून, आपल्या समाजाकडून, आपल्या संस्कृतीतून शिकत असतो. आता हा जो फरक आहे ना, तो परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. बघा, पियाजे म्हणतात की मुलाचा विकास आधी होतो आणि मग तो शिकतो. पण वायगॉट्स्की याच्या अगदी उलट सांगतात. ते म्हणतात की शिकण्यामुळे विकास होतो. म्हणजे समाज आणि संस्कृतीतून जे काही आपण शिकतो त्यामुळे आपला विकास होतो. अगदी बरोबर. आणि याचाच अर्थ असा की भाषा, संवाद आणि आपली जी सांस्कृतिक साधनं आहेत, म्हणजे पुस्तकं असतील, नकाशे असतील, ह्या सगळ्या गोष्टीही मुलाच्या बौद्धिक विकासात खूप मोठी भूमिका बजावतात. सोप्या भाषेत सांगायचं तर वायगॉट्स्कीच्या मते समाजाशिवाय शिकणं शक्यच नाही. चला, आता आपण वायगॉट्स्कीच्या सिद्धांतामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेकडे वळूया आणि ती आहे ZPD, म्हणजेच झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. मराठीमध्ये आपण याला समीपस्थ विकासाचे क्षेत्र असं म्हणतो. तर ZPD म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर ही एक अशी स्टेज आहे जिथे मूल एखादी गोष्ट स्वतःच्या एकट्याच्या जीवावर करू शकत नाही, पण जर त्याला थोडी मदत मिळाली तर ती गोष्ट ते नक्की करू शकतं. हीच ती शिकण्यासाठीची परफेक्ट जागा आहे, एक लर्निंग झोन. हे चित्र बघा. यावरून तुम्हाला ही संकल्पना एकदम स्पष्ट होईल. जो मधला गुलाबी भाग आहे
तो म्हणजे मूल स्वतः काय करू शकतं, आणि तो बाहेरचा निळा भाग म्हणजे ज्या गोष्टी सध्या मुलासाठी खूपच कठीण आहेत. आणि या दोन्हींच्या मधला जो पिवळा भाग आहे ना, तोच आहे ZPD, जिथे मदतीने शिकणं शक्य आहे. म्हणजे एक शिक्षक म्हणून आपलं ध्येय काय असायला पाहिजे, तर मुलांना त्यांच्या कम्फर्ट झोनच्या थोडं बाहेर काढायचं, पण त्यांना फ्रस्ट्रेशन झोनमध्ये ढकलायचं नाही. त्यांना बरोबर त्या लर्निंग झोन म्हणजेच ZPD मध्ये ठेवून शिकवायचं. कारण खरी प्रगती इथेच होते. ठीक आहे, ZPD मध्ये शिकवायचं हे तर आपल्याला कळालं, पण मदत करायची कशी, या प्रश्नाचं उत्तर वायगोत्स्कीच्या दुसऱ्या महत्त्वाच्या संकल्पनेत दडलेलं आहे, आणि ती संकल्पना आहे स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंगसाठी आपल्या मराठीत एक खूप सुंदर शब्द आहे, परांशी. आता बघा, जसं एखादी मोठी इमारत बांधताना तिला तात्पुरता आधार देण्यासाठी परांची बांधली जाते आणि काम झालं की काढून टाकली जाते, अगदी तसंच शिकणाऱ्याला सुरुवातीला दिलेला तात्पुरता आधार म्हणजेच स्कॅफोल्डिंग. आणि हा आधार वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो बरं का. जसं की एखादं मोठं काम असेल तर त्याचे छोटे छोटे भाग करून देणे, किंवा मुलांना योग्य हिंट्स देणे. कधीकधी आपण स्वतः एखादं उदाहरण सोडवून दाखवू शकतो, किंवा त्यांना योग्य दिशेने विचार करायला लावणारे प्रश्नही विचारू शकतो. हे सगळं स्कॅफोल्डिंगचं आहे. तर मग सिद्धांत तर आपण मस्त समजून घेतलाय. आता वेळ आहे हे तपासायची की महाटेट परीक्षेत यावर आधारित प्रश्न नेमके कसे विचारले जातात. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, बालमानसशास्त्राच्या इतर सिद्धांतांवरील व्हिडिओसाठी आमची संपूर्ण प्लेलिस्ट नक्की तपासा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चला तर मग, तयार आहात? आता आपण थेट MAHATET मध्ये याआधी विचारले गेलेले काही प्रश्न सोडवणार आहोत. यातून तुमचा आत्मविश्वास तर वाढेलच, पण सिद्धांताची उजळणीसुद्धा होईल. हा बघा, पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर. वायगोत्स्की आणि पियाजे यांच्यामधला मुख्य फरक काय आहे? पर्याय व्यवस्थित वाचा आणि तुमचं उत्तर काय असेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थोडा वेळ घ्या, विचार करा. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय C. हे नेहमी लक्षात ठेवा, वायगॉत्स्कीसाठी भाषा आणि समाज हे विकासाचं केंद्र आहेत, तर पियाजे वैयक्तिक विचार आणि विकासाचे टप्पे यावर जास्त भर देतात. हाच त्यांच्यातला मूळ फरक आहे. आता पुढचा प्रश्न. ह्या प्रश्नातल्या 2 शब्दांकडे नीट लक्ष द्या, सामाजिक आणि सांस्कृतिक. आठवा बरं, कोणाच्या सिद्धांतामध्ये ह्या 2 शब्दांना सगळ्यात जास्त महत्त्व दिलं आहे? पटकन आपलं उत्तर कमेंट करा. हे तर अगदी सोपं होतं. प्रश्नामध्ये जिथे सामाजिक आणि सांस्कृतिक हे शब्द दिसतील तिथे डोळे झाकून उत्तर लेव वायगॉत्स्की असणार, कारण त्यांच्या सिद्धांताचा पायाच या 2 शब्दांवर उभा आहे. हा आहे प्रश्न तिसरा. इथे पुन्हा एकदा पियाजे आणि वायगॉट्स्की यांची तुलना केली आहे. पियाजे जैविक घटकांबद्दल बोलतात, मग वायगॉट्स्की कशाबद्दल बोलत असतील? विचार करून उत्तर द्या. आणि याचंही अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय B, सामाजिक संपर्क. वायगोत्स्की यांच्यासाठी मुलाचा विकास हा लोकांशी बोलण्यातून, त्यांच्याशी संवाद साधण्यातून म्हणजेच सामाजिक संपर्कातूनच होतो. चौथा प्रश्न थोडासा फिरवून विचारला आहे, पण काळजी करू नका, तो एका महत्त्वाच्या संकल्पनेच्या व्याख्येवरच आधारित आहे. प्रौढांच्या मदतीने संभाव्य क्षमता गाठणे, याला काय म्हणतात बरं? बरोबर, हेच तर आहे समीपस्थ विकास, म्हणजेच आपलं ZPD. पाहिलंत, प्रश्नामध्ये ZPDची थेट व्याख्याच दिलीये. म्हणूनच संकल्पना स्पष्ट असणं खूप गरजेचं आहे. आणि हा शेवटचा प्रश्न स्कॅफोल्डिंगवर. परांची किंवा स्कॅफोल्डिंग याचा नेमका अर्थ काय होतो? पर्याय A, कठीण कामांची श्रेणी, की पर्याय B, समर्थन पातळी बदलणे? काय वाटते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे B, समर्थन पातळी बदलणे. स्कॅफोल्डिंग म्हणजे फक्त मदत देणं नाही, तर मुलाच्या गरजेनुसार ती मदत कमी जास्त करणं, आणि शेवटी जेव्हा मूल स्वतः शिकतं तेव्हा तो आधार पूर्णपणे काढून घेणं, ही एक डायनॅमिक प्रक्रिया आहे. तर या प्रश्नांमधून आपला खूप चांगला सराव झाला आहे. चला, आता आपण आज जे काही शिकलो ते 2 मिनिटात पटकन आठवून घेऊया, म्हणजे ते डोक्यात पक्क बसेल. आजचे 3 सर्वात महत्त्वाचे मुद्दे. 1. वायगॉट्स्कीनुसार शिकणं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. 2. ZPD ही शिकण्यासाठीची सर्वोत्तम जागा आहे. आणि 3. स्कॅफोल्डिंग म्हणजे शिकणाऱ्याला तात्पुरता आधार देऊन त्याला स्वतंत्र बनवणे. आणि तुमच्या तयारीला आणखी मदत करण्यासाठी आम्ही या संपूर्ण विश्लेषणाच्या नोट्स PDF स्वरूपात आणि सरावासाठी एक खास क्विज तयार केली आहे. या दोन्हीच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या नक्की डाउनलोड करा. आणि हो, आमचे प्रयत्न जर तुम्हाला आवडले असतील तर या विश्लेषणाला नक्की लाईक करा,
तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा विचार करायला लावणारा प्रश्न. एक भावी शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या वर्गात स्कॅफोल्डिंगचा वापर कसा कराल? तुमच्या काही क्रिएटिव्ह आयडियाज असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या उत्तरांची आम्ही वाट बघत आहोत. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार. महाटेटची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांचं या विशेष मार्गदर्शन सत्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचं मन समजून घेणं हे सगळ्यात मोठं कौशल्य आहे, नाही का? आणि म्हणूनच आज आपण एक असा सिद्धांत शिकणार आहोत जो तुम्हाला ह्यात नक्कीच मदत करेल. ॲडमिन मराठी वर्गाच्या संपूर्ण टीमकडून आम्ही तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या तयारीच्या या प्रवासात आम्ही नेहमीच तुमच्यासोबत आहोत. चला तर मग सुरुवात करूया. एक कल्पना करा, आपलं आयुष्य म्हणजे एक सरळसूट रस्ता नाही, तर तो एक खेळ आहे. एक असा खेळ ज्यात 8 लेव्हल्स आहेत, 8 आव्हानं आहेत आणि प्रत्येक आव्हान पार केल्यावर आपल्याला एक खास बक्षीस मिळतं. इंटरेस्टिंग आहे ना? हेच तर आहे एरिक एरिक्सन यांच्या मनोसामाजिक सिद्धांताचं सार. हा सिद्धांत म्हणजे मानवी विकासाचं एक रोडमॅपच आहे आणि म्हणूनच तुमच्या बालविकास आणि अध्यापनशास्त्र या पेपरसाठी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता आपण थेट त्या 8 टप्प्यांवर जाण्याआधी या सिद्धांताचे 4 मुख्य आधारस्तंभ समजून घेऊया. पहिलं, विकास हा आयुष्यभर चालतो. तो फक्त लहानपणी होऊन थांबत नाही. दुसरं, प्रत्येक टप्प्यावर एक संघर्ष असतो. आपल्या आतल्या इच्छा आणि बाहेरच्या समाजाच्या अपेक्षा यांच्यातला संघर्ष. तिसरं, आपण कसे घडतो यात आपला समाज आणि आपली संस्कृती खूप मोठी भूमिका बजावते. आणि चौथं म्हणजे या संपूर्ण प्रवासाचा शेवटचा टप्पा आहे स्वतःची एक पक्की ओळख निर्माण करणे. चला तर मग आता तयार व्हा. आपण आयुष्याच्या या 8 महत्त्वाच्या आणि रोमांचक टप्प्यांमध्ये प्रवेश करत आहोत. प्रत्येक टप्प्याचा वयोगट आणि त्यातून मिळणारा गुण यावर विशेष लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आव्हान, जन्माला आल्यावर बाळ पूर्णपणे दुसऱ्यांवर अवलंबून असतं. जर त्याला वेळेवर दूध मिळालं, प्रेम मिळालं, सुरक्षित वाटलं, तर त्याच्या मनात जगाबद्दल एक विश्वास निर्माण होतो. आणि जेव्हा हा विश्वासाचा पाया पक्का होतो तेव्हा बाळाला एक अमूल्य शक्ती मिळते. ती म्हणजे आशा. याचा अर्थ पुढे आयुष्यात कितीही संकटे आली तरी कुठून तरी मदत मिळेल हा विश्वास त्याच्या मनात कायम राहतो. आता येतो दुसरा टप्पा. साधारण 1-1.5 वर्षाचं मूल काय म्हणायला लागतं? माझं मी करणार, स्वतः चालणार, स्वतः खाणार. हे त्याच्या स्वातंत्र्याचं पहिलं पाऊल असतं. विचार करा, एखादं मूल स्वतःच्या हाताने जेवताना थोडं सांडते. जर तुम्ही त्याला ओरडलात तर त्याच्या मनात स्वतःबद्दल शंका निर्माण होते. पण जर तुम्ही त्याला प्रोत्साहन दिलं तर त्याच्यामध्ये इच्छाशक्ती म्हणजे विल पॉवर हा गुण विकसित होतो. आता मूल मी स्वतः करू शकतो ह्याच्या पुढे जातं. आता ते म्हणतं, माझ्याकडे एक प्लॅन आहे. ते खेळात पुढाकार घ्यायला लागतं, नवीन गोष्टी तयार करायला लागतं, प्रश्न विचारायला लागतं. जर आपण त्यांच्या ह्या कल्पनांना आणि प्रश्नांना प्रोत्साहन दिलं तर त्यांच्यात हेतू म्हणजे पर्पज हा खूप महत्त्वाचा गुण तयार होतो. आता जरा नीट लक्ष द्या. पुढचा जो टप्पा आहे तो महाटेट परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. यावर प्रश्न विचारला जाण्याची शक्यता खूप जास्त असते. हा टप्पा म्हणजे शाळेचं वय. आता मुलाच्या आयुष्याचं केंद्र घर नाही तर शाळा, वर्ग आणि खेळाचं मैदान बनतं. इथे त्याला अभ्यासात आणि मित्रमैत्रिणींमध्ये स्वतःला सिद्ध करायचं असतं. जेव्हा मूल शाळेत चांगली कामगिरी करतं, शिक्षक आणि मित्र त्याचं कौतुक करतात, तेव्हा त्याच्यात क्षमता म्हणजे कॉम्पिटन्स हा गुण येतो. त्याला वाटतं की हो, मी हे करू शकतो. इथेच एक शिक्षक म्हणून आपली भूमिका किती महत्त्वाची आहे हे कळतं. आठवून बघा, तुमच्या शाळेत असे कोणते शिक्षक होते ज्यांच्यामुळे तुम्हाला हुशार, सक्षम वाटलं? तुमचा अनुभव आमच्यासोबत कमेंट्समध्ये नक्की शेअर करा. आम्हालाही वाचायला आवडेल. आणि आता येतो किशोरवयीन टप्पा. या वयातला सगळ्यात मोठा प्रश्न असतो, मी कोण आहे? मला काय बनायचं आहे? माझे विचार काय आहेत? एका स्थिर ओळखीसाठीचा हा एक मोठा शोध असतो. जर हा शोध यशस्वी झाला तर निष्ठा म्हणजे फिडिलिटी हा गुण मिळतो. निष्ठा म्हणजे काय? तर स्वतःच्या मूल्यांशी आणि स्वतःच्या ओळखीशी प्रामाणिक राहणं. ठीक आहे, सिद्धांत तर खूप छान आहे, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, एक शिक्षक म्हणून आपण याचा वर्गात काय करायचं?
तर हा सिद्धांत म्हणजे आपल्यासाठी एक प्रकारे टूलकिटच आहे. तुमचं मिशन काय आहे हे अगदी स्पष्ट आहे. सगळ्यात आधी तुमच्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी कोणत्या टप्प्यावर आहे हे ओळखा. त्यांचा आत्मविश्वास वाढवा, खास करून त्या 6 ते 12 वयोगटातल्या मुलांचा. त्यांची एकमेकांची तुलना करणं टाळा. त्यांच्या कल्पनांना प्रोत्साहन द्या आणि जेव्हा ते स्वतःची ओळख शोधत असतील तेव्हा त्यांना योग्य मार्गदर्शन करा. चला आता एक क्विक रिव्हिजन करूया, जेणेकरून परीक्षेसाठी हे सगळं तुमच्या डोक्यात पक्क बसेल. या दोघांमध्ये नेहमी तुलना विचारली जाते. एक गोष्ट लक्षात ठेवा, फ्रॉइडचा भर होता जैविक प्रवृत्तीवर आणि तो फक्त बालपणाबद्दल बोलतो. तर एरिक्सनचा भर आहे सामाजिक घटकांवर आणि त्याचा सिद्धांत जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण आयुष्य कव्हर करतो. हाच मुख्य फरक आहे. परीक्षेसाठी पहिले 5 ते 6 टप्पे सर्वात महत्त्वाचे आहेत. त्यांचा क्रम लक्षात ठेवण्यासाठी तो पुन्हा पुन्हा म्हणून बघा. आणि हो, या सगळ्या टप्प्यांची सविस्तर माहिती आमच्या PDF नोट्समध्ये आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. पुढच्या आव्हानासाठी तयार होण्याआधी एक छोटीशी आठवण, तुमचा अभ्यास अधिक पक्का करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या अध्यापनशास्त्राच्या संपूर्ण प्लेलिस्टची लिंक दिली आहे, ती नक्की तपासा. चला तर मग आता वेळ झाली आहे प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करण्याची. बघूया की महाटेट परीक्षेत या सिद्धांतावर नेमके कसे प्रश्न विचारले जात आहेत. मी तुम्हाला प्रश्न दाखवेन, तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि मग आपण त्यावर चर्चा करूया. ठीक आहे, प्रश्नात दिलेल्या 2 गोष्टींवर लक्ष द्या. विद्यार्थ्याचं वय आणि त्याची भावना. विचार करा आणि तुमचं उत्तर ठरवा. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय C, उद्योग विरुद्ध न्यूनगंड. बघा, हे किती सोपं होतं. विद्यार्थ्याचं वय 10 वर्ष आहे, म्हणजे तो 4थ्या टप्प्यात आहे आणि त्याला मी काहीच बरोबर करू शकत नाही असं वाटते. ही भावनाच न्यूनगंड दर्शवते. म्हणून उत्तर आहे उद्योग विरुद्ध न्यूनगंड. प्रश्न काळजीपूर्वक वाचा. यात विचारलंय कोणते वैशिष्ट्य नाही, आणि बरोबर उत्तर आहे D, विकास प्रामुख्याने जैविक प्रवृत्तीमुळे होतो. आपण आत्ताच पाहिलं की जैविक प्रवृत्तीवर भर कोणी दिला होता? फ्रॉइडने. एरिक्सनने सामाजिक घटकांवर भर दिला, त्यामुळे पर्याय D हे एरिक्सनच्या सिद्धांताचं वैशिष्ट्य नाही. तुमच्या सरावासाठी आम्ही आणखी काही प्रश्न आणि या संपूर्ण सत्राच्या नोट्स PDF स्वरूपात तयार केल्या आहेत. इतकंच नाही तर एक सराव क्वेस सुद्धा आहे. या सगळ्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की तपासा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हा सिद्धांत फक्त परीक्षेसाठी पाठ करायचा नाहीये, ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. आपण सगळेच या टप्प्यांमधून जातो. जेव्हा तुम्ही या सिद्धांताकडे एक मानवी कहाणी म्हणून बघाल, तेव्हा तो तुम्हाला कायमचा लक्षात राहील. जर तुम्हाला आजची ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मराठी वर्गमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमचं होस्ट आणि आज आपण महाटेट परीक्षेसाठी एक खूपच इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत. हा विषय असा आहे जो तुम्हाला फक्त परीक्षेत मार्क मिळवून देणार नाही, तर एक चांगला शिक्षक बनण्यासाठी सुद्धा मदत करेल. हो, आपण बोलतोय लॉरेन्स कोलबर्गचा नैतिक विकासाच्या सिद्धांताविषयी. चला तर मग थेट सुरुवात करूया. चला, एक छोटीशी गोष्ट ऐकूया. विचार करा की तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीचा जीव धोक्यात आहे. डॉक्टर सांगतात की फक्त एकच औषध आहे जे तिला वाचवू शकतं, पण ते औषध इतकं महाग आहे की तुमच्याकडे तेवढे पैसेच नाहीयेत.
तर अशा वेळी तुम्ही काय कराल? विचार करा. चोरी करणं योग्य ठरेल की अयोग्य, आणि का? तुम्ही जो काही निर्णय घ्याल तो का घ्याल? तुमचं उत्तर आणि त्यामागचं कारण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या याच का मध्ये कोलबर्गच्या सिद्धांताचं सगळं सार दडलेलं आहे. आपण ज्या नैतिक गोंधळात अडकलो होतो ना, अगदी त्याच प्रश्नांनी अमेरिकन मानसशास्त्रज्ञ लॉरेन्स कोलबर्ग यांना विचार करायला भाग पाडलं. त्यांनी जीन पियाजे यांच्या कामातून प्रेरणा घेतली आणि आपल्या नैतिक विचारांचा, म्हणजे आपण बरोबर आणि चूक कसं ठरवतो, याचा एक जबरदस्त नकाशा तयार केला. तर नैतिक विकास म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यात आपली सद्सद्विवेक बुद्धी, आपली नैतिक तत्व आणि योग्य अयोग्य ठरवण्याची आपली ताकद हळूहळू वाढत जाते, डेव्हलप होत जाते. कोलबर्ग म्हणतात की हा विकास काही ठरलेल्या टप्प्यांमधून जातो आणि हेच टप्पे आपल्याला परीक्षेसाठी समजून घ्यायचे आहेत. कोलबर्गने या संपूर्ण नैतिक प्रवासाला 3 मुख्य लेव्हल्समध्ये विभागलं आहे: पूर्वसामान्य, सामान्य आणि उत्तर सामान्य. आणि प्रत्येक लेव्हलमध्ये परत 2 टप्पे आहेत, म्हणजे एकूण झाले 6 टप्पे. चला तर मग या नैतिक विकासाच्या प्रवासाला सुरुवात करूया आणि बघूया प्रत्येक टप्प्यावर आपला विचार कसा बदलतो. आता आपण नैतिक विकासाच्या या शिडीची एक एक पायरी चढणार आहोत. आणि हो, हे सगळं आपण आपल्या रोजच्या आयुष्यातल्या सोप्या उदाहरणांसोबत समजून घेऊया, म्हणजे लक्षात ठेवायला अगदी सोपं जाईल. पहिली लेव्हल आहे पूर्वसामान्य स्तर. हे साधारणपणे 4 ते 10 वर्षांच्या मुलांमध्ये दिसते. या वयात मुलांची नैतिकता पूर्णपणे बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे एखादी गोष्ट चांगली की वाईट हे ते शिक्षा किंवा बक्षीस यावरून ठरवतात. त्यांच्यासाठी नैतिकतेचा अर्थच तो असतो. या लेव्हलचा पहिला टप्पा आहे दंड आणि आज्ञाधारकता. नावाप्रमाणेच इथे सगळा खेळ भीतीचा आहे. मुलं नियम का पाळतात? कारण त्यांना शिक्षा टाळायची असते. एखादी गोष्ट वाईट का आहे? कारण ती केल्यावर मार बसतो. म्हणजे मी चोरी करणार नाही, कारण पकडलो गेलो तर मला शिक्षा होईल. इथे नैतिकतेचा विचार नाहीये, फक्त शिक्षेची भीती आहे. दुसरा टप्पा आहे स्वार्था आणि देवाणघेवाण. याला आपण टिट फॉर टॅट किंवा जशास तसे असंही म्हणू शकतो. इथे मुलांच्या डोक्यात स्वतःच्या फायद्याचा विचार असतो. माझा काय फायदा हा विचार इथे मुख्य असतो. जसं की मी तुला मदत करेन, पण बदल्यात मला काय मिळणार? किंवा तू मला तुझं खेळणं दे, मगच मी तुला मदत करेन. म्हणजे इथे सगळा व्यवहार आहे. बरं, आता मुलं थोडी मोठी झालीयेत. आता फक्त शिक्षा आणि बक्षिसाचा विचार करून भागत नाही. आता आपण आलो आहोत दुसऱ्या लेव्हलवर, सामान्य स्तर. या स्तरावर व्यक्ती समाजाचे नियम, अपेक्षा या सगळ्याचा विचार करू लागते. यातला तिसरा टप्पा म्हणजे चांगला मुलगा, चांगली मुलगी. इथे व्यक्तीला इतरांच्या नजरेत चांगलं बनायचं असतं. इतरांकडून कौतुक मिळवणं, त्यांची मान्यता मिळवणं हेच मुख्य ध्येय असतं. समाज काय म्हणेल, लोक काय म्हणतील, हा विचार इथे खूप महत्वाचा असतो. जसं की मी खरं बोलेन, कारण त्यामुळे सगळे मला एक चांगला मुलगा म्हणतील. एक छोटीशी पण महत्वाची गोष्ट, बालमानसशास्त्राचे असेच सगळे महत्वाचे सिद्धांत सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी आमची प्लेलिस्ट नक्की बघा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. महाटेटच्या तयारीसाठी त्याचा तुम्हाला नक्कीच खूप फायदा होईल. चौथा टप्पा आहे कायदा आणि सुव्यवस्था. इथे विचार थोडा मोठा होतो. आता व्यक्ती फक्त जवळच्या लोकांचा नाही, तर पूर्ण समाजाचा विचार करते. समाज व्यवस्थित चालावा यासाठी कायदे आणि नियम पाळणं हे आपलं कर्तव्य आहे, अशी भावना इथे तयार होते. जसे की ट्रॅफिकचे नियम पाळायलाच पाहिजेत, कारण त्यामुळेच रस्त्यावरची व्यवस्था टिकून राहते. आणि आता आपण पोहोचलोय या सिद्धांताच्या सर्वोच्च स्तरावर, तिसऱ्या लेव्हलवर, उत्तर सामान्य स्तर. इथे व्यक्ती समाजाच्या आणि कायद्याच्याही पलीकडे जाऊन विचार करते. चला बघूया हे कसं घडतं. यातला 5वा टप्पा आहे सामाजिक करार. इथे व्यक्तीला कळतं की कायदे हे लोकांसाठी आहेत, लोक कायद्यांसाठी नाहीत. म्हणजे जर एखादा कायदा लोकांवर अन्याय करत असेल तर तो कायदा बदलला पाहिजे, कारण मानव अधिकार हे कायद्यांपेक्षा मोठे आहेत. असा प्रगल्भ विचार या टप्प्यावर येतो. आणि 6वा शेवटचा आणि सर्वोच्च टप्पा आहे सार्वत्रिक नैतिक तत्त्वे. असं म्हणतात की खूप कमी लोक ह्या टप्प्यापर्यंत पोचतात. इथे व्यक्ती स्वतःच्या आतल्या आवाजावर, म्हणजे सद्सद्विवेक बुद्धीवर आणि काही वैश्विक तत्वांवर चालते, जसं की न्याय, समानता, सत्य. कायद्याच्या विरोधात जाऊनही ही माणसं आपल्या तत्वांशी ठाम राहतात.
महात्मा गांधी, नेल्सन मंडेला यांसारखी व्यक्तिमत्व ह्या टप्प्याचं उत्तम उदाहरण आहेत. चला, एका मिनिटात सगळं परत एकदा बघूया. हा चार्ट म्हणजे परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी एक परफेक्ट टूल आहे. पहिलं स्तर म्हणजे शिक्षा आणि बक्षीस, दुसरा स्तर म्हणजे समाज आणि नियम, आणि तिसरा सर्वोच्च स्तर म्हणजे स्वतःची नैतिक तत्व. अगदी सोपा आहे. सिद्धांत तर समजून घेतला. आता बघूया परीक्षेत याचा कसा उपयोग होतो. तयार आहात एका छोट्या चॅलेंजसाठी? आता तुमच्यासमोर येतील मागील वर्षीच्या महाटेट परीक्षेत आलेले काही प्रश्न. चला, पहिला प्रश्न. कोलबर्गच्या सिद्धांतानुसार दंडाची भीती ही संकल्पना कोणत्या टप्प्यात दिसते? काय वाटतंय? आपलं उत्तर पटकन खाली कमेंटमध्ये टाईप करा. आणि बरोबर उत्तर आहे टप्पा 1, म्हणजेच दंड आणि आज्ञाधारकता. हा तोच पहिला टप्पा आहे जिथे लहान मुलं फक्त शिक्षा टाळण्यासाठी वागतात. ओके, दुसरा प्रश्न. चांगला मुलगा, चांगली मुलगी हा टप्पा कोणत्या स्तरात मोडतो? आठवा जरा, आपण नुकताच याबद्दल बोललो. आणि याचं उत्तर आहे सामान्य स्तर, म्हणजेच कन्व्हेन्शनल लेव्हल. कारण याच स्तरावर लोकांना समाजाकडून, इतरांकडून चांगलं म्हणून घ्यायचं असतं. तिसरा प्रश्न अगदी सोपा आहे पण महत्वाचा आहे. कोलबर्गच्या सिद्धांतामध्ये एकूण किती टप्पे आहेत? उत्तर आहे 6 टप्पे. कन्फ्यूज व्हायचं नाही. 3 स्तर आणि प्रत्येक स्तरात 2 टप्पे, म्हणजे एकूण झाले 6 टप्पे. चौथा प्रश्न. सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट हा टप्पा कोणत्या स्तरात येतो? हा थोडा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे उत्तर सामान्य स्तर, म्हणजेच पोस्ट कन्व्हेन्शनल लेव्हल. कारण इथेच व्यक्ती कायद्यांच्या पलीकडे जाऊन न्यायाचा विचार करते. आणि शेवटचा 5वा प्रश्न. कोलबर्गच्या सिद्धांतावर कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा प्रभाव होता? आठवतंय का? आपण अगदी सुरुवातीलाच यावर बोललो होतो. अगदी बरोबर. उत्तर आहे जीन पियाजे. कोलबर्गने पियाजे यांच्याच कामाला पुढे नेत आपला नैतिक विकासाचा सिद्धांत मांडला होता. ठीक आहे, सिद्धांत समजला, प्रश्नही सोडवले. पण शिक्षक म्हणून हे सगळे आपल्याला का माहिती पाहिजे? वर्गात याचा काय उपयोग? चला जाणून घेऊया. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा सिद्धांत आपल्याला वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात काय चाललंय हे समजून घ्यायला मदत करतो. जर तुम्हाला कळालं की तुमचा एखादा विद्यार्थी अजूनही फक्त शिक्षेच्या भीतीनेच वागतोय, तर तुम्ही त्याला सहानुभूती आणि योग्य अयोग्य यातील खरा फरक समजावून सांगू शकता. म्हणजे तुम्ही फक्त विषय नाही शिकवत, तर एक चांगला माणूस घडवत असता. मला आशा आहे की हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आणि समजलं असेल. आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका, आपल्या सगळ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, ह्या विषयाच्या PDF नोट्स आणि सरावासाठी एक क्विज यांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, ती नक्की बघा. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. एक भावी शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला फक्त शिक्षेच्या भीतीवर आधारित नैतिकतेकडून सहानुभूती आणि समजुतीवर आधारित नैतिकतेकडे कसं घेऊन जाल यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण शिकण्याच्या प्रक्रियेमागचं एक भन्नाट रहस्य उलगडणार आहोत. खरं तर हा एक असा सिद्धांत आहे जो फक्त तुमच्या महाटेट परीक्षेसाठीच नाही, तर आपल्या रोजच्या जगण्यातही खूप महत्त्वाचा ठरतो. चला तर मग सुरू करूया. एक छोटीशी गोष्ट ऐका. कल्पना करा, एकाच खोलीत 2 जिगरी दोस्त राहतात. एक आपल्या महाराष्ट्रातला आणि दुसरा चीनचा. मैत्री एकदम घट्ट, पण प्रॉब्लेम एकच होता. दोघांमध्ये एक न दिसणारी भिंत होती, भाषेची. एकमेकांना काय बोलावं हेच कळायचं नाही. आणि मग एके दिवशी काहीतरी विचित्र घडलं. एका छोट्याशा गैरसमजातून गोष्ट इतकी वाढली की चक्क एका मित्राला हॉस्पिटलमध्ये न्यायची वेळ आली. आणि तिथे गेल्यावर काय कळलं की हा सगळा गोंधळ फक्त आणि फक्त कम्युनिकेशन गॅपमुळे झाला होता. ही गोष्ट आपल्याला शिकण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात येणाऱ्या एका मोठ्या चॅलेंजची आठवण करून देते. आता ही गोष्ट मी तुम्हाला का सांगितली माहितीये? जरा विचार करा. जेव्हा आपण काहीतरी अगदी नवीन शिकायला घेतो, समजा सायकल चालवणं असेल किंवा एखादं नवीन गणित, तेव्हा सुरुवातीला आपलाही असाच गोंधळ उडतो की नाही? खूप चुका होतात, काहीच कळत नाही, सगळा अंधार वाटतो. याच गोंधळातून आणि चुकांमधून आपण नेमकं शिकतो कसं, यावर एका अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने एडवर्ड थॉर्नडाईकने जबरदस्त काम केलंय. त्यांच्या याच कामामुळे त्यांना शैक्षणिक मानसशास्त्राचे जनक असंही म्हटलं जातं.
चला तर मग त्यांचा एक खूप प्रसिद्ध प्रयोग बघूया. थॉर्नडाईकने काय केलं माहितीये? त्याने एका भुकेल्या मांजराला एका खास पेटीत बंद केलं. आता ह्या पेटीचं दार एका विशिष्ट बटनावर पाय पडला की उघडायचं. आणि मांजराला अजून उद्युक्त करण्यासाठी पेटीच्या बाहेर त्याचा आवडता मासा ठेवला. बिचारं मांजर भुकेमुळे बाहेर पडायला धडपडू लागलं. कधी पेटीला ओरबाड, कधी चावा घी, इकडून तिकडे फिर. सुरुवातीला सगळे प्रयत्न वाया गेले. पण अचानक चुकून त्याचा पाय त्या बटनावर पडला. आणि काय आश्चर्य! दरवाजा उघडला. याच प्रयोगातून जन्म झाला एका जगप्रसिद्ध सिद्धांताचा, प्रयत्न प्रमाद सिद्धांत. इंग्रजीमध्ये आपण याला द ट्रायल अँड एरर थिअरी असं म्हणतो. याला SR थिअरी असंही एक नाव आहे. S म्हणजे स्टिम्युलस म्हणजे उद्दीपक आणि R म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद. आपण याबद्दल पुढे बोलणारच आहोत. तर हा सिद्धांत नेमका सांगतो तरी काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, जेव्हा कुठलाही माणूस किंवा प्राणी एखादी नवीन गोष्ट शिकतो, तेव्हा सुरुवातीला तो खूप चुका करतो. या चुकांनाच प्रमाद असं म्हटलंय. पण जसा जसा तो सराव करत राहतो, म्हणजे प्रयत्न करत राहतो, तसतसं त्याच्या चुका कमी होत जातात आणि अखेरीस तो अचूक कृती करायला शिकतो. अरे, हे तर आपल्या रोजच्या आयुष्यात सतत घडतं. सायकल शिकताना आठवतंय किती वेळा आपण पडलो असू, किंवा पोहायला शिकताना कितीदा नाकातोंडात पाणी गेलं असेल. एखादं अवघड गणित पहिल्याच प्रयत्नात कधीच सुटत नाही, पण सरावाने त्याच चुका टाळून आपण शेवटी यशस्वी होतो. हेच आहे प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकणं. चला, आता तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. आठवून बघा बरं, अशी कोणती अवघड गोष्ट आहे जी तुम्ही अशाच अनेक चुका करून आणि पुन्हा पुन्हा प्रयत्न करून शिकला आहात? आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. बघूया कोणाचं उत्तर काय येतंय. ठीक आहे, चला आता पुढे जाऊया. थॉर्नडाईक फक्त सिद्धांत देऊन थांबला नाही, तर त्याने आपल्या प्रयोगांवरून शिकण्याचे 3 मुख्य नियमही सांगितले. आणि हे नियम तुमच्या महाटेट परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. पहिला नियम आहे सज्जतेचा नियम. म्हणजे काय तर, कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आपलं शरीर आणि आपलं मन दोन्ही तयार किंवा सज्ज असायला हवं. शारीरिक आणि मानसिक परिपक्वता ही शिकण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची अट आहे. याचे क्लासिक उदाहरण म्हणजे ही प्रसिद्ध म्हण. तुम्ही घोड्याला पाण्याजवळ घेऊन जाऊ शकता, पण जर त्याला तहानच लागली नसेल, म्हणजे तो पाणी पिण्यासाठी सज्ज नसेल, तर तो थेंबभरही पाणी पिणार नाही. विद्यार्थ्यांचंही अगदी तसंच असतं. जोपर्यंत त्यांच्या मनात शिकण्याची इच्छा आणि तयारी नसते, तोपर्यंत अध्ययन प्रभावी होत नाही. दुसरा नियम आहे सरावाचा नियम. हा तर खूपच सोपा आहे. आपण नेहमी म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. अगदी तेच. ज्या गोष्टीचा आपण पुन्हा पुन्हा सराव करतो, ती गोष्ट आपल्या डोक्यात पक्की बसते. यालाच उपयोगाचा नियम म्हणतात. आणि याउलट ज्या गोष्टीचा सराव सुटतो, ती गोष्ट आपण हळूहळू विसरून जातो. याला म्हणतात अनुपयोगाचा नियम. आणि तिसरा, जो सर्वात महत्त्वाचा नियम मानला जातो, तो म्हणजे परिणामाचा नियम. ह्या नियमानुसार एखाद्या कृतीचा परिणाम जर आपल्याला आनंद देणारा, समाधानकारक वाटला, तर आपण ती कृती पुन्हा पुन्हा करतो. पण जर त्याचा परिणाम त्रासदायक, नकोसा वाटला, तर साहजिकच आपण ती कृती करणं टाळतो. आपली बक्षीस आणि शिक्षा ही जी पद्धत आहे ना, ती पूर्णपणे याच नियमावर आधारित आहे. मुलाने अभ्यास केल्यावर त्याला शाब्बासकी दिली, तर तो ते काम पुन्हा आवडीने करतो. का? कारण त्याचा परिणाम सुखद असतो. यालाच म्हणतात यशामुळे अधिक यश मिळते. एक शिक्षक म्हणून हा नियम समजून घेणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा सिद्धांत महाटेट परीक्षेसाठी इतका महत्त्वाचा का आहे? याचं कारण असं आहे की बालविकास आणि अध्यापनशास्त्र म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी या सेक्शनमध्ये अध्ययन उपपत्ती हा एक मुख्य टॉपिक आहे. तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता, हा अधिकृत अभ्यासक्रम आहे आणि यात अध्ययन उपपत्ती हा विषय स्पष्टपणे दिलेला आहे. त्यामुळे थॉर्नडाईक, स्किनर, पॅव्लॉफ यांसारख्या मानसशास्त्रज्ञांचे सिद्धांत परीक्षेमध्ये हमखास विचारले जातातच. आणि हो, तुमच्या तयारीला अजून सोपं करण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर फक्त थॉर्नडाईकच नाही, तर इतर सर्व महत्त्वाच्या मानसशास्त्रज्ञांच्या सिद्धांतावर आधारित एक संपूर्ण प्लेलिस्टच बनवली आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ती नक्की बघा, खूप फायदा होईल. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते जरा तपासून पाहूया. आता आपण महाटेटच्या मागच्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधले काही निवडक प्रश्न सोडवणार आहोत. तयार आहात ना? ओके,
तर तुमचा पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. घोड्याला पाण्यापर्यंत नेता येते, पण त्याला पाणी प्यायला लावता येत नाही. हे फेमस उदाहरण थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाशी संबंधित आहे? तुमचे पर्याय आहेत अ. सरावाचा नियम, ब. परिणामाचा नियम आणि क. सज्जतेचा नियम. आणि बरोबर उत्तर आहे पर्याय क. सज्जतेचा नियम. अगदी बरोबर, कारण हा नियम सांगतो की शिकण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तयारी म्हणजे सज्जता आवश्यक आहे. जसं घोड्याला पाणी पिण्यासाठी तहान लागलेली असणं आवश्यक आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. सायकल चालवायला शिकणं हे खालीलपैकी कोणत्या सिद्धांताचं उत्तम उदाहरण आहे? अ. अभिजात अभिसंधान, ब. प्रयत्नप्रमाद सिद्धांत की क. मर्मदृष्टीमूलक अध्ययन. विचार करा. याचं उत्तर आहे पर्याय ब. प्रयत्न प्रमाद सिद्धांत. का? कारण सायकल शिकताना सुरुवातीला तोल जातो, आपण पडतो, अशा अनेक चुका होतात, पण सरावाने या चुका कमी होतात आणि आपल्याला बॅलन्स साधता येतो. प्रश्न तिसरा. आपण वर्गात किंवा घरी बक्षीस आणि शिक्षा ही पद्धत वापरतो. ही पद्धत थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमावर आधारित आहे? तुमचं पर्याय आहेत सरावाचा नियम, सज्जतेचा नियम आणि परिणामाचा नियम. एकदम बरोबर. उत्तर आहे पर्याय क. परिणामाचा नियम. बक्षिसामुळे मिळणारा आनंद हा समाधानकारक परिणाम आहे, जो ती कृती करायला प्रोत्साहन देतो. तर शिक्षेमुळे होणारा त्रास हा त्रासदायक परिणाम आहे, जो ती कृती टाळायला लावतो. चौथा प्रश्न थोडासा टेक्निकल आहे, लक्ष द्या. थॉर्नडाईकच्या प्रयोगात मांजरासाठी जो मासा ठेवला होता तो कशाचे काम करतो? अ. प्रतिसाद, ब. उद्दीपक की क. अडथळा. याचं अचूक उत्तर आहे ब. उद्दीपक म्हणजेच स्टिम्युलस. तो मासा पाहूनच मांजराला बाहेर पडण्याची प्रेरणा मिळते आणि मांजर प्रयत्न करायला लागतं. त्यामुळे मासा हा उद्दीपक आहे, जो मांजराला प्रतिसाद द्यायला भाग पाडतो. आणि आजचा शेवटचा प्रश्न. यशामुळे अधिक यश मिळते हे वाक्य थॉर्नडाईकच्या कोणत्या नियमाचं उपयोजन आहे? पर्याय आहेत सरावाचा नियम, सज्जतेचा नियम आणि परिणामाचा नियम. आणि पुन्हा एकदा याचंही उत्तर आहे पर्याय क. परिणामाचा नियम. कारण यशातून जे समाधान मिळतं त्यामुळे ते वर्तन अधिक मजबूत होतं आणि भविष्यात पुन्हा यश मिळण्याची शक्यता वाढते. तुमचा सराव अजून चांगला व्हावा यासाठी आम्ही या विषयावरच्या महत्त्वाच्या नोट्सची PDF आणि सरावासाठी एक खास क्विज तयार केली आहे. या दोन्हींची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्याचा नक्की फायदा घ्या, तुमची रिव्हिजन मस्त होईल. तर मग आजचा हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि उपयोगी वाटली असेल तर नक्की लाईक करा, तुमच्यासारख्याच महाटेटची तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. नमस्कार. मराठी वर्गमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि महाटेट परीक्षेच्या तयारीसाठी आज आपण एक जबरदस्त महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत, तो म्हणजे शास्त्रीय अभिसंधान. हो, आणि मी आहे तुमचा होस्ट 2. पण थांबा, आपण हे काही पुस्तकासारखं नाही शिकणार, तर एका एकदम इंटरेस्टिंग रहस्यमयी वैज्ञानिक शोधाच्या गोष्टीसारखं शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. जरा विचार करा, 20व्या शतकाची सुरुवात आहे. एक रशियन शास्त्रज्ञ इवान पावलोव्ह आपल्या लॅबमध्ये पचन संस्थेवर काहीतरी संशोधन करतायत. पण त्यांना एक अशी काहीतरी विचित्र गोष्ट दिसते जी त्यांच्या संशोधनाचा भागच नाहीये. त्यांच्या लॅबमधले जे कुत्रे आहेत ना, त्यांना अन्न बघायच्या आधीच फक्त कर्मचाऱ्यांच्या पावलांचा आवाज ऐकूनच लाळ सुटायला लागते. आता हे असं का होतंय? याच एका छोट्याशा प्रश्नाने मानसशास्त्राला कायमचं बदलून टाकणाऱ्या एका फार मोठ्या शोधाची ठिणगी पडली. तर हे कोड सोडवण्यासाठी पावलो यांनी एक खूपच साधा पण जबरदस्त प्रभावी प्रयोग तयार केला. आणि याच प्रयोगामुळे आपल्याला शिकण्याची एक पूर्णपणे नवीन पद्धत समजली. चला तर मग या प्रयोगाच्या प्रत्येक टप्प्याला आपण बारकाईने बघूया आणि समजून घेऊया की नेमकं काय घडलं. ओके, तरी ह्या स्लाइडकडे नीट लक्ष द्या. इथे 3 सोपे टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात म्हणजे अभिसंधानापूर्वी जेव्हा कुत्र्याला अन्न दिलं, जे एक नैसर्गिक उद्दीपन आहे, तेव्हा त्याला नैसर्गिकरित्या लाळ आली. यात काही नवीन नाहीये, हे तर होणारच होतं. आता दुसऱ्या टप्प्यात म्हणजे अभिसंधानावेळी पावलोव्ह यांनी काय केलं? अन्न देण्याच्या अगदी काही सेकंदाआधी एक घंटा वाजवली. आणि हे त्यांनी एकदा नाही तर अनेक वेळा केलं. घंटा वाजते मग अन्न मिळतं, घंटा वाजते अन्न मिळतं.
आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा, अभिसंधानानंतर. आता पावलोव यांनी फक्त घंटा वाजवली, अन्न दिलं नाही. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त घंटेचा आवाज ऐकूनच कुत्र्याच्या तोंडून लाळ यायला लागली. विचार करा, ज्या घंटेचा आधी काहीच परिणाम होत नव्हता, आता तिच्या आवाजाने लाळ यायला लागली होती. थांबा, हे सगळं ऐकायला खूपच इंटरेस्टिंग आहे. पण या सगळ्या निरीक्षणांचा वैज्ञानिक भाषेत अर्थ काय होतो? म्हणजे पावलोव यांनी या शिकण्याच्या प्रक्रियेला नक्की कोणत्या शब्दात मांडलं? अगदी बरोबर प्रश्न विचारला. चला आता ह्या स्लाइडवर फोकस करूया. पावलोव यांनी ही जी नवीन शिकण्याची प्रक्रिया होती ना, तिला समजून घेण्यासाठी 4 मुख्य संकल्पना वापरल्या. आपण त्यांना 4 सूत्र म्हणू शकतो. पहिलं आहे UCS, म्हणजेच नैसर्गिक उद्दीपन. सोप्या भाषेत अनकंडिशन्ड स्टिम्युलस. आपल्या उदाहरणात हे आहे अन्न, ज्यामुळे नैसर्गिक प्रतिसाद येतो. दुसरा आहे UCR, म्हणजेच नैसर्गिक प्रतिसाद किंवा अनकंडिशन्ड रिस्पॉन्स. अन्नाला बघून लाळ येणं हे ती नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. हे काही शिकवावं लागत नाही. तिसरा आहे CS, म्हणजे शर्तीत उद्दीपन किंवा कंडिशन्ड स्टिम्युलस. ही एक न्यूट्रल गोष्ट होती, म्हणजे घंटा, जिचा सुरुवातीला लाळ येण्याशी काही संबंध नव्हता. आणि चौथा, सगळ्यात महत्वाचा, CR, म्हणजेच शर्तीत प्रतिसाद किंवा कंडिशन्ड रिस्पॉन्स. हा तो शिकलेला प्रतिसाद आहे, म्हणजे फक्त घंटा ऐकून लाळ येणं. हीच तर खरी शिकण्याची प्रक्रिया आहे. तर हे कोडं सोडवल्यावर पावलोव यांना फक्त शिकण्याची प्रक्रियाच नाही सापडली, तर ही प्रक्रिया कशी काम करते, तिला कंट्रोल करणारे काही अलिखित नियम किंवा तत्व सापडली. ही 5 मूलभूत तत्व आहेत, जी ठरवतात की हे संबंध कसे बनतात, टिकतात आणि कधीकधी नाहीसे सुद्धा होतात. चला, हे 5 तत्व एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिलं आहे अर्जन, म्हणजे ॲक्विजिशन. जेव्हा घंटेचा आवाज आणि अन्न यांची जोडी वारंवार लावली जाते, तेव्हा कुत्रा त्या दोन्हीमध्ये संबंध जोडायला शिकतो. हेच ते शिकणं. दुसरं आहे लोप, म्हणजे एक्स्टिंक्शन. विचार करा, जर सारखी घंटा वाजवली पण अन्न दिलंच नाही, तर हळूहळू कुत्रा लाळ गाळायचं बंद करेल, त्याचा प्रतिसाद नाहीसा होईल. तिसरं आहे स्वयंस्फूर्त पुनरागमन, म्हणजे स्पॉन्टेनियस रिकव्हरी. काही दिवस काहीच केलं नाही आणि मग अचानक एक दिवस घंटा वाजवली तर कुत्रा पुन्हा थोडीशी लाळ गाळू शकतो, जुनी आठवण परत येते. चौथा आहे सामान्यीकरण, म्हणजे जनरलायझेशन. याचा अर्थ कुत्रा फक्त त्याच घंटेला नाही, तर तिच्यासारखा आवाज करणाऱ्या दुसऱ्या घंटेला किंवा बजरलाही प्रतिसाद देऊ लागतो. आणि पाचवा आहे भेदभाव, म्हणजे डिस्क्रिमिनेशन. यात कुत्रा हे शिकतो की फक्त एका विशिष्ट प्रकारच्या घंटेच्या आवाजावरच अन्न मिळतं, दुसऱ्या आवाजावर नाही. त्यामुळे तो फक्त त्याच विशिष्ट घंटेला प्रतिसाद देतो. आता तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. हे जे सामान्यीकरण तत्व आहे ना, त्याचं तुमच्या रोजच्या आयुष्यातलं एखादं उदाहरण आठवतंय का? जसं की लहानपणी एखाद्या कुत्र्याने चावा घेतला तर नंतर सगळ्याच कुत्र्यांची भीती वाटू लागते. किंवा समजा एखाद्या विशिष्ट डॉक्टरच्या दवाखान्यात गेल्यावर भीती वाटते, तर मग कोणत्याही दवाखान्यात गेल्यावर अस्वस्थ व्हायला लागतं. तुमचं असं काही उदाहरण असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आम्हाला वाचायला आवडेल. पावलोव यांचा प्रयोग तर इतिहासाचा भाग झालाय, पण त्यातून जे ज्ञान मिळालंय ना, ते आजही आपल्या आयुष्यात आणि विशेषतः शिक्षकांसाठी खूप महत्वाचं आहे. चला बघूया, हे तत्व आपल्या रोजच्या जीवनात कुठे कुठे दिसतं. हो ना, हे तर आपण रोज अनुभवतो. जसं की शाळेची घंटा वाजली रे वाजली की मुलांना सुट्टी झाल्याचा आनंद होतो, कारण घंटा आणि सुट्टी यांचा संबंध त्यांच्या डोक्यात एकदम पक्का बसलेला असतो. बरोबर. आणि काही लोकांना हॉस्पिटल किंवा इंजेक्शन बघितलं तरी भीती वाटते, कारण त्यांचा संबंध वेदना किंवा आजारपणाशी नकळत जोडलेला असतो. आणि जाहिरातींमधली गाणी, ती तर याच तत्वाचा उत्तम वापर करतात. ते गाणं ऐकताच आपल्याला लगेच ते प्रॉडक्ट आठवतं. आणि सगळ्यात क्लासिक उदाहरण म्हणजे शिक्षक वर्गात शिरताच विद्यार्थ्यांचं एकदम शांत होणं. शिक्षकांचं येणं आणि शिस्त यांचा थेट संबंध जोडलेला असतो. बरं, जर तुम्हाला अशाच इतर शिक्षण सिद्धांतांबद्दल जाणून घ्यायचं असेल, जसे की स्किनर यांचा क्रियाशील अभिसंधान किंवा थॉर्नडाईक यांचे प्रयत्न प्रमाद सिद्धांत, तर तुम्ही आमच्या चॅनलवरची पेडागॉजी प्लेलिस्ट नक्की बघू शकता. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. चला, आता आपण आपल्या मुख्य ध्येयाकडे वळूया. हे सगळं ज्ञान महाटेट परीक्षेत कसं वापरायचं? या सिद्धांतावर परीक्षेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. कधी संकल्पनेवर आधारित, कधी उदाहरणांवर, तर कधी थेट माहितीवर. तुमची तयारी एकदम पक्की व्हावी यासाठी आपण मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमधले काही प्रत्यक्ष प्रश्न सोडवून बघणार आहोत.
पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे, खूप सोपा आहे. शास्त्रीय अभिसंधानाचा सिद्धांत कोणी मांडला? आणि ऑप्शन्स आहेत स्किनर, थॉर्नडाईक, पॅव्लॉव की पियाजे. काय वाटतं, काय असेल उत्तर? आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, पावलोव. आपण सुरुवातीपासून त्यांच्याच प्रयोगाबद्दल बोलतोय. हे नाव पक्क लक्षात ठेवा. हा थेट माहितीवर आधारित प्रश्न आहे जो अनेकदा येतो. दुसरा प्रश्न आहे संकल्पनेवर आधारित. UCS म्हणजे काय? पर्याय आहेत शर्तीत प्रतिसाद, नैसर्गिक उद्दीपन, शर्तीत उद्दीपन की कृत्रिम प्रतिसाद. आठवून बघा आपण काय बोललो होतो? याचं अचूक उत्तर आहे बी, नैसर्गिक उद्दीपन. UCS म्हणजे अनकंडिशन स्टिम्युलस, म्हणजे असं उद्दीपन जे कोणतंही प्रशिक्षण किंवा शिकवण न देता नैसर्गिक प्रतिसाद निर्माण करतं. आपल्या उदाहरणात अन्न. तिसरा प्रश्न एका महत्वाच्या तत्वावर आहे. लोप किंवा एक्स्टिंक्शन म्हणजे काय? शिकणं, वाढणं, प्रतिसाद कमी होणं, नवीन प्रतिसाद तयार होणं की सामान्यीकरण? अगदी बरोबर. उत्तर आहे बी, प्रतिसाद कमी होणे. जेव्हा शर्तीत उद्दीपन म्हणजे घंटा वारंवार दिलं जातं पण नैसर्गिक उद्दीपन म्हणजे अन्न दिलं जात नाही, तेव्हा तो शिकलेला प्रतिसाद हळूहळू कमी होतो, म्हणजेच नाहीसा होतो. चौथा प्रश्न त्याच संकल्पनेवर आहे, ज्याबद्दल आम्ही तुम्हाला कमेंट करायला सांगितलं होतं. सामान्यीकरण म्हणजे काय? याचा अर्थ काय होतो? याचं बरोबर उत्तर आहे बी, समान उद्दीपनावर समान प्रतिसाद. म्हणजे मूळ उद्दीपनाशी मिळत्या जुळत्या इतर उद्दीपनांनाही तोच प्रतिसाद देणे. जसं एका घंटेच्या आवाजासारख्या दुसऱ्या आवाजालाही कुत्र्याने लाळ गाळली होती. आणि हा शेवटचा पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. हा एक उदाहरण आधारित प्रश्न आहे, त्यामुळे नीट विचार करा. घंटा ऐकून कुत्र्याला लाळ येणे हा प्रतिसाद नक्की कोणता आहे? UCR, CR, UCS की UR? याचं अगदी अचूक उत्तर आहे बी, CR, म्हणजेच कंडिशन्ड रिस्पॉन्स किंवा शर्तीत प्रतिसाद. ही एक शिकलेली प्रतिक्रिया आहे जी मूळतः न्यूट्रल असलेल्या उद्दीपनाला म्हणजे घंटेला दिली जाते. शास्त्रीय अभिसंधानाचा हाच तर खरा गाभा आहे. तर आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य मुद्दा हा आहे की शास्त्रीय अभिसंधान हे उद्दीपन आणि प्रतिसाद यांच्यातल्या शक्तिशाली संबंधांवर आधारित आहे. आणि हे फक्त प्रयोगशाळेपुरतं मर्यादित नाहीये, तर ते आपल्या भावना, आपल्या सवयी आणि आपल्या शिकण्याच्या पद्धतीवर दररोज परिणाम करत असतं. तुमची तयारी आणखी मजबूत व्हावी म्हणून आम्ही या विषयाच्या सगळ्या महत्त्वाच्या नोट्सची एक PDF आणि सरावासाठी एक खास क्विज तयार केली आहे. दोन्हींच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्या नक्की चेक करा. आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि मराठी वर्ग या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार मंडळी. महा-TETच्या अध्यापनशास्त्र विभागात तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकेल अशा एका अत्यंत महत्त्वाच्या सिद्धांतावर आज आपण बोलणार आहोत. आणि हो, मराठी वर्गच्या ॲडमिनकडून परीक्षेची तयारी करणाऱ्या तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा विषय आहे अल्बर्ट बांडुरा यांचा सिद्धांत, आणि आपण तो एकदम सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर आज आपण काय काय पाहणार आहोत? आपण सुरुवात करणार आहोत बोबो डॉलच्या एका रहस्याने. मग सिद्धांताचं अनावरण करू, त्याच्या 4 महत्त्वाच्या पायऱ्या समजून घेऊ, वर्गात त्याचा वापर कसा करायचा ते पाहू, आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, महा-TETमध्ये नेमके कसे प्रश्न येतात याचाही सराव करू. आणि शेवटी शिक्षक म्हणून आपली भूमिका काय असते हेही बघू. चला तर मग लगेच सुरुवात करूया. तर आपला पहिला विभाग आहे बोबो डॉलचं रहस्य. बघा, आपण थेट व्याख्येपासून सुरुवात नाही करणार.
आपण जाणार आहोत थेट 1961 साली, जिथे एका प्रश्नाने मानसशास्त्रज्ञांना अक्षरशः गोंधळात टाकलं होतं. प्रश्न होता, लहान मुलं आक्रमक वागायला शिकतात तरी कशी? म्हणजे फक्त सिनेमा बघून कोणी आक्रमक होऊ शकतं का? हे जरा जास्तच सोपं वाटतंय. यामागे नक्कीच अजून काहीतरी असणार. अगदी बरोबर. हाच प्रश्न, की हे इतकं सोपं असू शकतं का, ह्याच प्रश्नाचं उत्तर अल्बर्ट बांडुरा शोधत होते. आणि त्यासाठी त्यांनी एक जबरदस्त प्रयोग केला. बघा, प्रयोग एकदम साधा होता. काही लहान मुलांना, म्हणजे साधारण 3 ते 6 वर्षांच्या मुलांना एक फिल्म दाखवली. त्यात एक मोठी व्यक्ती बोबो डॉल नावाच्या एका बाहुलीला मारत होती, लाथा मारत होती, ओरडत होती. फिल्म संपल्यावर त्या मुलांना एका खोलीत नेलं, जिथे तीच बोबो डॉल होती. आणि तुम्हाला माहितीये काय झालं? ज्या मुलांनी तो आक्रमक व्हिडिओ पाहिला होता, ती मुलंही अगदी तसंच वागू लागली. त्यांना कोणी शिकवलं नव्हतं, कोणी बक्षीसही दिलं नव्हतं. ते फक्त पाहून शिकले. काय सांगताय? म्हणजे कोणतीही सूचना किंवा बक्षीस नसताना त्यांनी फक्त जे पाहिलं ते कॉपी केलं? कमाल आहे. मग या प्रयोगातून नेमका कोणता सिद्धांत पुढे आला? बरोबर. आणि हाच प्रश्न आपल्याला घेऊन जातो आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे. विभाग 2, सिद्धांताचे अनावरण, म्हणजेच अल्बर्ट बांडुरा यांचा सामाजिक अध्ययन सिद्धांत. तर हा सिद्धांत काय सांगतो? अगदी सोप्या भाषेत बांडुरा म्हणतात की आपण जे काही शिकतो ते समाजात राहून शिकतो, इतरांना बघून, त्यांचं निरीक्षण करून आणि त्यांची नक्कल करून शिकतो. हे इतर म्हणजे आपले मॉडेल, म्हणजे आपले आई-वडील, शिक्षक, मित्रमैत्रिणी. इतकंच काय, तर सिनेमातले हिरो सुद्धा आपले मॉडेल असू शकतात. आता बघा, हा सिद्धांत इतका महत्वाचा काय? कारण याआधी वर्तनवाद किंवा बिहेवियरिझम नावाचा एक सिद्धांत होता, जो मनाला एक ब्लॅक बॉक्स मानायचा. म्हणजे बाहेरून काहीतरी घडलं की आपण प्रतिक्रिया देतो, पण आत डोक्यात काय चालतंय याच्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. बांदुरा यांनी पहिल्यांदा तो ब्लॅक बॉक्स उघडला आणि सांगितलं, अरे थांबा, त्या आतमध्ये म्हणजे आपल्या मनात विचार प्रक्रिया चालते आणि ती शिकण्यासाठी खूप महत्वाची आहे. अच्छा, म्हणजे आपण फक्त रोबोटसारखं कॉपी नाही करत, तर आपण त्यावर विचार करतो की हे करायचं की नाही करायचं वगैरे. अगदी बरोबर. आणि याच विचार प्रक्रियेचे बांडुरा यांनी 4 टप्पे सांगितले आहेत. चला ते पाहूया आपल्या 3ऱ्या विभागात, 4 मानसिक पायऱ्या. याला तुम्ही एक प्रकारची चेकलिस्ट समजू शकता. कोणतीही गोष्ट बघून शिकण्यासाठी या 4 गोष्टी व्हायलाच हव्यात. पहिली पायरी अवधान, म्हणजे तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसरी धारण, म्हणजे बघितलेली गोष्ट तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. तिसरी पुनरुत्पादन, म्हणजे ते करण्याची शारीरिक आणि मानसिक क्षमता तुमच्यात असली पाहिजे. आणि सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची प्रेरणा, म्हणजे ते करण्याची तुमच्यात इच्छा असली पाहिजे. यापैकी एकही गोष्ट कमी पडली तर शिकण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाही. हे तर खूपच तर्कशुद्ध वाटतंय, पण मला एक प्रश्न आहे, ही जी 4थी पायरी आहे प्रेरणा, ती नेमकी येते कुठून? म्हणजे ती इच्छा का निर्माण होते? खूपच छान प्रश्न आहे आणि याचं उत्तर महाटेटसाठी अत्यंत महत्वाचं आहे. उत्तर आहे प्रतिनिधिक सबलीकरण किंवा विकॅरियस रिइन्फोर्समेंट. याचा अर्थ असा की आपल्याला प्रेरणा मिळण्यासाठी स्वतःलाच बक्षीस किंवा शिक्षा मिळायला पाहिजे असं नाही. आपण दुसऱ्याला त्याच्या वागणुकीबद्दल बक्षीस किंवा शिक्षा मिळताना पाहतो आणि त्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. अच्छा, म्हणजे वर्गातल्या एका मुलाने उत्तर दिलं आणि मॅडमनी त्याला व्हेरी गुड म्हटलं, तर ते बघून मलाही उत्तर देण्याची इच्छा होऊ शकते. बरोबर? एकदम बरोबर. यातला महत्वाचा मुद्दा हाच आहे की दुसऱ्यांच्या कृतीचे परिणाम आपल्या वर्तनावर परिणाम करतात. चला, आता सिद्धांत तर समजला, पण या सगळ्याचा वर्गात काय उपयोग? शिक्षक म्हणून आपण हे सगळं कसं वापरायचं तेच पाहूया आपल्या पुढच्या विभागात, वर्गातील बांडुरा. बघा, शिक्षक म्हणून आपण विद्यार्थ्यांसाठी सतत एक मॉडेल असतो. हे 3 प्रकारे असू शकतं. एक म्हणजे प्रत्यक्ष मॉडेल, जिथे आपण स्वतः एखादी गोष्ट करून दाखवतो, जसं की फळ्यावर गणित सोडवणं. दुसरं प्रतिकात्मक मॉडेल, म्हणजे आपण पुस्तकातली गोष्ट सांगतो किंवा एखादा व्हिडिओ दाखवतो. आणि तिसरं शाब्दिक मॉडेल, जिथे आपण फक्त तोंडी सूचना देऊन एखादी गोष्ट करायला सांगतो. यामधली विचार प्रक्रिया मॉडेलिंग ही युक्ती मला खूपच भारी वाटली. म्हणजे आपण एखादी समस्या सोडवताना काय विचार करतोय हे स्टेप बाय स्टेप बोलून दाखवणं. याने मुलांची विचार करण्याची पद्धतच डेव्हलप होईल. अगदी बरोबर. यालाच थिंक अलाउड म्हणतात. आणि ही या सिद्धांताची सगळ्यात प्रभावी युक्ती आहे. त्याचसोबत तुम्ही कुशल विद्यार्थ्यांना इतरांसमोर प्रात्यक्षिक करायला सांगू शकता किंवा चांगल्या कामाचे नमुने दाखवून ते चांगले का आहेत यावर चर्चा करू शकता. यासारख्या अनेक महत्त्वाच्या थिअरीजवर आम्ही एक संपूर्ण प्लेलिस्ट बनवली आहे, जी तुम्हाला महाटेटसाठी खूप उपयोगी पडेल. तिची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. नक्की बघा. चला, आता वेळ झाली आहे ज्ञानाच्या कसोटीची. बघूया हे सगळं किती लक्षात राहिलंय. आपण आता काही असे प्रश्न पाहणार आहोत जे महाटेट परीक्षेत येऊ शकतात.
मी तर तयार आहे आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी पण उत्तर देण्याचा प्रयत्न करा. आम्ही उत्तर सांगण्याआधी तुमचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ठीक आहे, तर पहिला प्रश्न स्क्रीनवर आहे. एक मूल आपल्या आईवडिलांना बघून विनम्रपणे वागायला शिकतं. तर बांडुरा यांच्या सिद्धांतानुसार इथे आईवडील कोणत्या प्रकारचे मॉडेल आहेत? पर्याय आहेत प्रतिकात्मक, प्रतिनिधिक, शाब्दिक की प्रत्यक्ष. काय वाटतं? हे सोपं आहे. उत्तर आहे डी, प्रत्यक्ष. कारण पालक स्वतः तिथे आहेत, ते प्रत्यक्ष वर्तन करत आहेत. व्हेरी गुड. आता पुढचा प्रश्न. एक विद्यार्थी त्याच्या मित्राला डेस्क स्वच्छ ठेवल्याबद्दल शाबासकी मिळताना पाहतो आणि मग तो सुद्धा आपलं डेस्क स्वच्छ ठेवतो. ह्या मोटिवेशनल प्रोसेसला काय म्हणतात? थोड्या वेळापूर्वीच आपण याबद्दल बोललो होतो. आणि याचं बरोबर उत्तर आहे बी, प्रतिनिधिक सबलीकरण. कारण इथे विद्यार्थ्याला थेट बक्षीस मिळालं नाहीये, तर त्याने दुसऱ्याला बक्षीस मिळताना पाहिलं आणि तो प्रेरित झाला. अशाच प्रकारच्या आणखी प्रश्नांच्या सरावासाठी आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक क्विज दिली आहे, ती नक्की सोडवा. हो नक्की. या व्हिडिओच्या संपूर्ण PDF नोट्स आणि एक इंटरॅक्टिव्ह क्विज या दोन्हीच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. त्याचा तुम्हाला रिव्हिजनसाठी खूप फायदा होईल. आणि हो, तुम्हाला आमचं काम आवडत असेल तर मराठी वर्ग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, आता आपण आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. शिक्षक एक आदर्श. ही तुमची सर्वात महत्त्वाची भूमिका का आहे? बांडुरा यांचं हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. ते म्हणतात की मी हे करू शकेन हा विश्वास, ज्याला ते स्वकार्यक्षमता किंवा सेल्फ एफिकेसी म्हणतात, तो इतरांना यशस्वी होताना पाहून मिळतो. जेव्हा विद्यार्थी आपल्यासारख्याच कोणाला तरी म्हणजेच शिक्षकाला किंवा मित्राला एखादी गोष्ट करताना बघतात, तेव्हा त्यांना वाटतं की हे जर करू शकतात तर मी पण करू शकेन. त्यामुळे शिक्षक म्हणून आपण फक्त विषय नाही शिकवत, तर आपण विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत असतो. आणि त्यांच्या कामाचं महत्त्व किती आहे हे यावरून बघा. 2002च्या एका सर्वेक्षणानुसार अल्बर्ट बांडुरा हे आतापर्यंतचे चौथे सर्वाधिक उद्धृत मानसशास्त्रज्ञ आहेत. यावरूनच या सिद्धांताचा प्रभाव किती मोठा आहे हे कळतं. तर आम्ही तुम्हाला याच विचारासोबत सोडून जात आहोत. एक शिक्षक म्हणून तुमचं सतत निरीक्षण होत असतं. तुमचे विद्यार्थी तुमच्याकडून काय शिकत आहेत? बांडुरा यांचं कार्य आपल्याला आठवण करून देतं की आपलं शिकवणं फक्त धड्यापुरतं मर्यादित नाही. आजच्या भागात सामील झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. महाटेटची तयारी करणाऱ्या सगळ्या भावी शिक्षकांचं मराठी वर्गामध्ये खूप खूप स्वागत. आज आपण मानसशास्त्रातला एक असा जबरदस्त सिद्धांत समजून घेणार आहोत, जो तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला कायमचा बदलून टाकू शकतो. चला तर जास्त वेळ न घालवता लगेचच सुरू करूया. चला, आजची सुरुवात कुठल्या सिद्धांताने नाही तर एका रहस्याने करूया. फक्त कल्पना करा, तुमच्या समोर एक बॉक्स आहे, एक पूर्णपणे बंद पेटी. आणि त्या बॉक्सच्या आत आहे एक उंदीर. त्याला बाहेर पडायला कुठलाही मार्ग नाहीये. तो पूर्णपणे अडकला आहे आणि साहजिकच थोडा घाबरलेलाही आहे. आणि त्या बॉक्सच्या एका कोपऱ्यात फक्त एकच लिव्हर आहे, एक छोटीशी कळ जी सहज दाबली जाऊ शकते. एक अगदी साधी कृती, पण याच कृतीने शिकण्याच्या प्रक्रियेबद्दलची आपली समज कायमची बदलली. काय वाटतं, तो लिव्हर दाबल्यावर काय होईल? हा साधा वाटणारा प्रश्न आपल्या आजच्या संपूर्ण विषयाची गुरुकिल्ली आहे. तर ह्या सगळ्या प्रयोगामागे जे मास्टरमाइंड होते ते म्हणजे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ B.F. स्किनर. त्यांनी ह्याच बॉक्सचा वापर केला, जो आता स्किनर बॉक्स म्हणून जगभर ओळखला जातो. आणि त्यातूनच त्यांनी आपला एक खूप शक्तिशाली सिद्धांत जगासमोर मांडला. स्किनरनी या सिद्धांताला नाव दिलं ऑपरंट कंडिशनिंग. आता हे नाव ऐकून घाबरू नका. सोप्या भाषेत सांगायचं तर आपण जे काही करतो, म्हणजे आपलं जे वर्तन आहे, ते त्याच्यानंतर काय घडतं, म्हणजे त्याचे परिणाम काय होतात, यावर अवलंबून असतं. पण हे चक्र नक्की चालतं कसं, पाहूया. हे बघा, ही प्रक्रिया एकदम सोपी आहे. एक वर्तुळ आहे असं समजा. आधी कोणतं तरी वर्तन घडतं, त्या वर्तनाचा काहीतरी परिणाम होतो आणि तोच परिणाम ठरवतो की ते वर्तन भविष्यात परत करायचं की नाही. म्हणजे काय, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की परिणामात सगळं ठरवतो, तोच किंग आहे. बरं, मग आता हे तर कळलं की परिणामच वर्तन कंट्रोल करतात. मग एक शिक्षक म्हणून आपल्या हातात कोणती हत्यारं आहेत, म्हणजे आपण कोणती साधनं वापरू शकतो? स्किनर आपल्याला यासाठी 4 मुख्य हत्यारं देतात. यातली 2 मुख्य साधनं म्हणजे
एक रिइन्फोर्समेंट, ज्याला आपण बळकटीकरण म्हणू, जे कोणतंही चांगलं वर्तन वाढवतं, आणि दुसरं पनिशमेंट म्हणजेच शिक्षा, जी नको असलेलं वर्तन कमी करते. एक गोष्ट महाटेट परीक्षेसाठी अगदी लक्षात ठेवा, स्किनरनी नेहमीच शिक्षेपेक्षा बळकटीकरणाला जास्त महत्त्वाचं मानलंय. त्यांच्या मते ते जास्त प्रभावी ठरतं. आता हे जरा नीट समजून घेऊया, कारण इथेच जास्त गोंधळ होतो. आधी बळकटीकरण बघू. ह्यात पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी चांगलं ॲड करणं किंवा जोडणं, जसं की मुलाने उत्तर बरोबर दिलं की त्याला शाबासकी देणं किंवा एक स्टार देणं. आता नेगेटिव्ह म्हणजे एखादी त्रासदायक गोष्ट काढून टाकणं. समजा मुलगा अभ्यास करत नाही म्हणून तुम्ही सारखी त्याच्यामागे भुणभुण लावता. ज्या दिवशी तो अभ्यास पूर्ण करेल त्या दिवशी तुम्ही ती भुणभुण बंद कराल. म्हणजे ती त्रासदायक गोष्ट काढून घेतल्यामुळे तो अभ्यास करायला शिकेल. बघा, दोन्ही प्रकारांमध्ये चांगलं वर्तन वाढलंच. आता शिक्षेचं पण तसंच आहे. पॉझिटिव्ह पनिशमेंट म्हणजे काहीतरी त्रासदायक गोष्ट देणं, जसं की वर्गात मस्ती केली म्हणून 2दा गृहपाठ लिहायला लावणं. आणि नेगेटिव्ह पनिशमेंट म्हणजे त्याची आवडती गोष्ट काढून घेणं, जसे की गृहपाठ केला नाही म्हणून खेळायची वेळ कमी करणं किंवा त्याचा मोबाईल फोन काढून घेणं. दोन्हीचा उद्देश एकच आहे, नको असलेलं वर्तन थांबवणं. ही संकल्पना तर प्रत्येक शिक्षकासाठी खूपच महत्वाची आहे, नाही का? तुम्ही तुमच्या वर्गात किंवा मुलांना शिकवताना पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंटचं कोणतं उदाहरण वापरता? आम्हाला कमेंटमध्ये एक उदाहरण नक्की लिहून सांगा. चला, आता हा सिद्धांत थेट आपल्या वर्गात कसा वापरायचा ते पाहूया. जे सगळेजण महाटेटची तयारी करत आहेत, जे लवकरच शिक्षक होणार आहेत, त्यांच्यासाठी हे सगळं किती आणि कसं उपयुक्त आहे? अरे, याचा वर्गातला उपयोग तर प्रचंड आहे. विद्यार्थ्यांचं वर्तन सुधारायचंय, हे वापरा. त्यांना स्टार चार्ट्स देऊन प्रेरणा वाढवायची आहे, हेच तंत्र. वर्गात शिस्त लावायची आहे, नियम आणि बळकटीकरण वापरा. आणि हो, जे विद्यार्थी थोडे हळू शिकतात ना, त्यांच्यासाठी तर हे तंत्र म्हणजे वरदानच आहे. कारण प्रत्येक छोट्या यशासाठी त्यांना लगेच प्रोत्साहन मिळतं आणि त्यांचा आत्मविश्वास दुपणावतो. आणि एखादी अवघड गोष्ट शिकवण्यासाठी शेपिंग नावाचं एक जबरदस्त तंत्र आहे. ही स्लाईड तेच दाखवतेय. बघा, विद्यार्थ्याने पहिल्याच दिवशी एकदम परफेक्ट निबंध लिहावा अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्याऐवजी शिक्षक लहान लहान टप्प्यांना प्रोत्साहन देतात. जसं की आधी फक्त शब्द बरोबर लिहिलेत तरी कौतुक, मग वाक्य बरोबर बनवलं की शाब्बासकी, आणि असं करत करत तो पूर्ण निबंध लिहायला शिकतो. अगदी आपण सायकल शिकवतो तसंच. आधी फक्त तोल सांभाळल्याबद्दल कौतुक, मग पॅडल मारल्यावर, असं करत करत तो पूर्ण सायकल चालवायला शिकतो. अध्यापनशास्त्रावरचे असेच अनेक महत्त्वाचे सिद्धांत आम्ही अगदी सोप्या भाषेत समजावून सांगितले आहेत. त्याची एक संपूर्ण प्लेलिस्ट आहे, तिची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ झाल्यावर ती नक्की बघा हं. चला मंडळी, आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा भाग, महाटेट परीक्षा विशेष. आम्ही तुमच्यासाठी मागच्या परीक्षांमधले 5 खरेखुरे प्रश्न घेऊन आलोय. बघूया आपली तयारी किती झाली आहे. चला, उत्तरं कमेंट करायला तयार व्हा. आणि हा आहे आपला पहिला प्रश्न. ऑपरेंट कंडिशनिंगमध्ये मुख्य भर कशावर असतो? चेतक, प्रतिसाद, परिणाम की प्रतिक्षिप्त क्रिया? तुमचं उत्तर A, B, C की D? कमेंटमध्ये टाईप करा पटकन. ज्यांनी सी उत्तर दिलंय त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. परिणाम हा संपूर्ण सिद्धांत वर्तनानंतर काय घडतं यावरच अवलंबून आहे. हाच तर पॅव्लॉवच्या क्लासिकल कंडिशनिंगपेक्षा मुख्य फरक आहे, कारण तिथे वर्तनाच्या आधी येणाऱ्या चेतनेवर म्हणजे स्टिम्युलसवर भर दिला जातो. चला, प्रश्न दुसरा. ही अगदी मूलभूत संकल्पना आहे. पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे नेमकं काय? येऊ द्यात उत्तरं. बरोबर उत्तर आहे बी, बक्षीस देणे. आठवा, पॉझिटिव्ह म्हणजे काहीतरी जोडणे आणि रिइन्फोर्समेंट म्हणजे वर्तन बळकट करणे. म्हणजेच वर्तन वाढवण्यासाठी आपण एखादं बक्षीस जोडतो. पर्याय ए आणि डी हे शिक्षेशी संबंधित आहेत आणि सी हे एक्स्टिंक्शन नावाचं वेगळं तंत्र आहे. ठीक आहे, तिसरा प्रश्न आहे खुद्द B.F. स्किनर यांच्याबद्दल. कोणता प्रयोग त्यांच्या नावाने ओळखला जातो? याचं उत्तर आहे बी, स्किनर बॉक्स. पॅव्लवने कुत्र्यांवर प्रयोग केला होता, तर कोहलरने चिंपांजींसोबत काम केलं. महाटेट परीक्षेसाठी स्किनर यांचं नाव स्किनर बॉक्सशी जोडून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. चौथा प्रश्न आपण नुकत्याच चर्चा केलेल्या एका व्यावहारिक तंत्रावर आहे. शेपिंग म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे सी, टप्प्याटप्प्याने शिकवणे. आठवतंय ते निबंधाचं उदाहरण? अंतिम ध्येय गाठण्यासाठी तुम्ही लहान लहान टप्प्यांना म्हणजे शब्द, वाक्य यांना बक्षीस देता.
या सिद्धांतानुसार कोणतंही नवीन कौशल्य शिकवण्याचा हाच तर पाया आहे. आणि हा आपला शेवटचा प्रश्न. यात खूप जण गोंधळतात. नेगेटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणजे काय? जरा काळजीपूर्वक विचार करून उत्तर द्या. याचं अचूक उत्तर आहे बी, त्रासदायक गोष्ट काढून टाकणे. हा फरक खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, नेगेटिव्ह रिएन्फोर्समेंट ही शिक्षा नाही. नेगेटिव्ह कारण काहीतरी काढून घेतलं जातंय आणि रिएन्फोर्समेंट कारण त्यामुळे वर्तन वाढतंय. जसं की गाडीत सीटबेल्ट लावल्यावर तो कर्कश आवाज बंद होतो. तो त्रासदायक आवाज निघून गेल्यामुळे आपण सीटबेल्ट लावण्याचं वर्तन वाढवतो. हा प्रश्न पात्रता परीक्षांमध्ये हमखास विचारला जातो. वाह, खूप छान. आपण ते बॉक्समधलं रहस्य उलगडलं, वर्तन बदलण्याची हत्यारं कोणती ते शिकलो आणि परीक्षेतील प्रश्नांनाही सामोरे गेलो. मग ह्या सगळ्यातून लक्षात काय ठेवायचं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणता? हे सगळं स्किनर यांच्या एका वाक्यात सामावलेलं आहे. विद्यार्थ्याचं वर्तन हे त्याला मिळणाऱ्या परिणामांवर अवलंबून असतं. याचाच अर्थ एक शिक्षक म्हणून आपल्या हातात खूप मोठी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनाला योग्य परिणाम जोडून आपण एक सकारात्मक शिकण्याचं वातावरण तयार करू शकतो. तुमची तयारी अजून चांगली व्हावी यासाठी आजच्या सगळ्या महत्त्वाच्या नोट्सची PDF आणि एक खास क्विज आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती नक्की सोडवा. हा व्हिडिओ खरंच उपयोगी वाटला असेल तर एक लाईक नक्की करा. तुमच्यासारख्याच तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. आणि हो, मराठी वर्गाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक शेवटचा विचार. स्किनरची ही साधनं खूप शक्तिशाली आहेत, यात शंका नाही. पण यांचा वापर करताना आपण तो समतोल कसा साधणार, जेणेकरून आपण फक्त बक्षिसांसाठी अभ्यास करणारे विद्यार्थी नाही, तर ज्ञानासाठी, शिकण्याच्या आनंदासाठी धडपडणारे विद्यार्थी घडू शकू. यावर नक्की विचार करा. आमच्यासोबत जोडले गेल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार मंडळी, मराठी वर्गामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. शिकणं म्हणजे नक्की काय? फक्त पाठांतर आणि सराव, की कधीतरी अचानक डोक्यात येणारी एक भन्नाट आयडिया? हाच तो आहा मोमेंट. आणि महाटेट परीक्षेसाठी ही संकल्पना म्हणजे इनसाइट लर्निंग समजून घेणं खूप महत्वाचं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. आजच्या या विश्लेषणानंतर ही संकल्पना तुम्ही कधीच विसरणार नाही याची खात्री आम्ही देतो. आणि हो, हे फक्त ज्ञान नाही, तर परीक्षेत यश मिळवण्याचा एक पक्का मार्ग आहे. मग तयार आहात? चला सुरू करूया. आपला आजचा प्रवास खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आपण एका रहस्यापासून सुरुवात करू, मग भेटूया सुलतान नावाचा एका हुशार चिंपांझीला आणि त्याच्याकडूनच शिकूया की तो आहा मोमेंट नक्की काय असतो. आणि मग शेवटी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे पाहून आपली तयारी एकदम पक्की करूया. तर मग पुन्हा त्याच प्रश्नावर येऊया. शिकणं म्हणजे नेमकं काय? हळूहळू पायरीपायरीने होणारी प्रक्रिया की अचानक लागलेला शोध? अहो, याच एका प्रश्नावरून मानसशास्त्रात 2 मोठे गट पडले होते आणि त्यांचे विचार एकमेकांच्या अगदी विरुद्ध होते. अगदी बरोबर. म्हणजे बघा, एका बाजूला होते बिहेवियरिस्ट्स म्हणजे व्यवहारवादी. त्यांचं म्हणणं होतं की शिकणं म्हणजे काय, तर प्रयत्न करत राहणं, पुन्हा पुन्हा सराव करणं, अगदी आपण जसं सायकल शिकतो तसं. पण दुसऱ्या बाजूला होते जेस्टाल्ट सायकोलॉजिस्ट. ते म्हणायचे, नाही थांबा, शिकणं हे अचानक होतं, जसं एखादं कोडं सोडवताना अचानक सगळे तुकडे जुळून येतात आणि अरेच्छा, हे असं आहे तर असं वाटतं ना, अगदी तसंच. आता या 2 विचारांपैकी खरं कोण हे कसं ठरवायचं, यासाठीच वोल्फगँग कोहलर नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने एक जबरदस्त प्रयोग केला. चला, आपण थेट जाऊया टेनेरिफ नावाच्या बेटावर आणि भेटूया आपल्या आजच्या कथेच्या हिरोला, सुलतान नावाच्या एका हुशार चिंपांजीला. कल्पना करा, सुलतान एका पिंजऱ्यात आहे. समोरच त्याची आवडती केळी दिसतायत, पण ती थोडी लांब आहेत
हात पोचत नाहीये आणि पिंजऱ्यात काय आहे तर फक्त एक छोटी काठी. आता ह्या काठीनी तर केळी मिळणार नाहीत. काय आव्हान होतं नाही का? आता सुरुवातीला सुलतानने काय केलं असेल? जे आपण करतो तेच. त्याने हात लांब करून बघितले, उड्या मारून पाहिलं, पण काही केल्या केळी हातात येईनात. त्याचे सगळे प्रयत्न फेल जात होते. विचार करा, त्याची किती चिडचिड झाली असेल. नेहमीचे उपाय काहीच कामाला येत नव्हते. आणि मग गोष्टीत एक ट्विस्ट आला. सगळे प्रयत्न करून थकल्यावर सुलतान एका कोपऱ्यात जाऊन शांत बसला. तो फक्त बघत होता. केळी, ती काठी, पिंजरा, सगळं काही. काय वाटतं तुम्हाला, त्याच्या डोक्यात काय विचार सुरू असतील? त्याने पुढे काय केलं असेल? जरा विचार करा आणि तुमचं उत्तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि त्याच शांत क्षणी त्याच्या डोक्यात जणू एक वीज चमकली. त्याला अचानक एक गोष्ट लक्षात आली. ती काठी म्हणजे फक्त एक लाकूड नाही, तर आपला हात लांब करण्याचे एक साधन आहे. त्याला केळी, ते अंतर आणि ती काठी या तिघांमधला संबंध अचानक समजला. हाच तो आहा मोमेंट होता. मग काय, तो उठला, शांतपणे ती काठी उचलली आणि एका झटक्यात केळी आपल्याजवळ ओढून घेतली. प्रॉब्लेम सॉल्व्ह. बघा, सुलतानचा हा अनुभव फक्त एक मजेशीर गोष्ट नाहीये, तर हा एका खूप मोठा शिक्षण सिद्धांताचा पाया आहे. चला तर मग आता या आहा क्षणाचं थोडं शास्त्रीय विश्लेषण करूया आणि समजून घेऊया की हे इन्साइट लर्निंग प्रकरण नक्की आहे तरी काय. एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इन्साइट लर्निंग म्हणजे काय? तर प्रयत्न आणि चुका करत बसण्याऐवजी जेव्हा आपण समस्येच्या सगळ्या बाजूंचा एकदम विचार करतो आणि अचानक आपल्याला उत्तर सापडतं, त्यालाच इन्साइट लर्निंग म्हणतात. सुलतानला जो अनुभव आला तोच हा आहा एक्सपिरियन्स आहे. आता या शिकण्याच्या पद्धतीची काही खास वैशिष्ट्ये आहेत. पहिलं म्हणजे हे शिक्षण अचानक होतं, हळूहळू नाही. दुसरं, हे समजून उमजून होतं, त्यामुळे ते कायम लक्षात राहतं. तिसरं, यामुळे फक्त एक समस्या सुटत नाही, तर आपली प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची ताकदच वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इथे शिकलेली गोष्ट आपण दुसऱ्या नवीन परिस्थितीतही वापरू शकतो. आता हा तक्ता बघा. परीक्षेसाठी हा खूप खूप महत्त्वाचा आहे. एका बाजूला आहे प्रयत्न चूक पद्धत, जी हळू आहे आणि सरावावर चालते. आणि दुसऱ्या बाजूला आहे आपलं इन्साइट लर्निंग, जे अचानक होतं आणि पूर्णपणे समजेवर अवलंबून असतं. साहजिकच यात वेळ कमी लागतो आणि शिकलेलं कायमचं लक्षात राहतं. ठीक आहे, सुलतानची गोष्ट छान होती, पण याचा आपल्या वर्गातल्या मुलांशी काय संबंध? हा सिद्धांत आपण रोजच्या शिकवण्यामध्ये कसा वापरू शकतो? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. चला, याचं उत्तर शोधूया. असे आहा मोमेंट्स आपल्याला रोजच्या आयुष्यात पण येतात नाही का? विचार करा, गणिताचं एखादं अवघड उदाहरण सोडवता सोडवता अचानक उत्तर सुचतं, किंवा रोजचा रस्ता बंद असला की पटकन डोक्यात पर्यायी मार्ग येतो. हे सगळं इन्साइट लर्निंगच आहे. मग शिक्षकांसाठी याचा संदेश काय? तर मुलांना फक्त घोकंपट्टी करायला लावू नका, त्यांना विचार करायला शिकवा, प्रॉब्लेम सोडवायला शिकवा. आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा हे काय आहे यापेक्षा हे असं का आहे यावर जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि हो, शिक्षणशास्त्रातल्या अशाच इंटरेस्टिंग संकल्पना जर तुम्हाला अजून खोलात जाऊन समजून घ्यायच्या असतील तर आमच्या चॅनलवरची पूर्ण प्लेलिस्ट नक्की बघा. त्याची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तुमच्या खूप कामी येईल. चला, आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, परीक्षेची तयारी. बघूया महाटेट परीक्षेत या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न विचारले जातात, म्हणजे आपली तयारी एकदम परफेक्ट होईल. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी हे 4 मुद्दे लक्षात ठेवाच. सिद्धांत आहे इन्साइट लर्निंग, मानसशास्त्रज्ञ आहेत वोल्फगँग कोहलर, विचार प्रवाह आहे गेस्टाल्ट सायकोलॉजी, आणि मुख्य संकल्पना आहे आहा एक्सपिरियन्स. बस हे 4 शब्द म्हणजे 4 संभाव्य प्रश्न आहेत. चला, पहिला प्रश्न बघूया जो परीक्षेत येऊन गेला आहे. प्रश्न आहे, एक विद्यार्थी अचानक एखादी समस्या सोडवतो. हे कोणत्या प्रकारच्या शिक्षणाचं उदाहरण आहे? ए. प्रयत्न चूक, बी. कंडिशनिंग, सी. अंतर्दृष्टी शिक्षण, की डी. अनुकरण? काय वाटतं? आणि बरोबर उत्तर आहे पर्याय सी. अंतर्दृष्टी शिक्षण. का? कारण प्रश्नातच अचानक हा शब्द आहे आणि अचानक म्हणजे आपला आहा मोमेंट. पुढचा प्रश्न, कोहलर यांच्या अंतर्दृष्टीवरील प्रयोगांमध्ये कोणत्या प्राण्याचा वापर करण्यात आला होता? उंदीर, कुत्रा, चिंपांझी की मांजर? हे तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल. उत्तर आहे पर्याय सी. चिंपांझी. आपल्या कथेचा हिरो सुलतान. तिसरा प्रश्न, अनुभव ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? पॅव्लोव, स्किनर,
कोहलर की थॉर्नडाईक? अगदी सोपं आहे. उत्तर आहे पर्याय सी, कोहलर. त्यांनीच तर हा अनुभव हा शब्द आपल्याला दिला. चौथा प्रश्न, अंतर्दृष्टी शिक्षण मानसशास्त्राच्या कोणत्या विचारप्रवाहाशी संबंधित आहे? बिहेवियरिझम, गेस्टाल्ट सायकॉलॉजी, सायको एनालिसिस की ह्युमॅनिझम? याचं उत्तर आहे पर्याय बी, गेस्टाल्ट मानसशास्त्र. आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं की गेस्टाल्ट म्हणजे संपूर्ण, आणि हा सिद्धांत संपूर्ण आकलनावरच भर देतो. आणि आता शेवटचा सराव प्रश्न, जेव्हा एखादा विद्यार्थी समस्येचे संपूर्ण स्वरूप समजून घेऊन ती सोडवतो, तेव्हा ते काय दर्शवते? कंडिशनिंग, अंतर्दृष्टी शिक्षण, ड्रिल पद्धत की मजबूतीकरण? इथे कीवर्ड आहे संपूर्ण स्वरूप, आणि हेच तर इन्साइट लर्निंगचं सार आहे. म्हणून उत्तर आहे पर्याय बी, अंतर्दृष्टी शिक्षण. तर मित्रांनो, आज आपण इन्साइट लर्निंगचा हा प्रवास किती छान पूर्ण केला नाही का? एका रहस्यापासून ते थेट परीक्षेतील प्रश्नांपर्यंत. आता शेवटी तुमचा पुढचा अभ्यासाचा मार्ग कसा असावा याबद्दल थोडं बोलूया. आणि जाता जाता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण सगळे भावी शिक्षक आहोत, आणि शिक्षण म्हणजे फक्त मुलांना पाठांतर करायला लावणं नाही, तर त्यांना विचार करायला शिकवणं, प्रॉब्लेम सोडवायला शिकवणं हे खरं शिक्षण आहे. आणि हाच तर इन्साइट लर्निंगचा खरा संदेश आहे. जर तुम्हाला आजचं हे विश्लेषण आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्यासारख्याच तयारी करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा. मराठी वर्ग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. आणि हो, रिव्हिजनसाठी PDF नोट्स आणि सरावासाठी एक क्विज, दोन्हीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत अभ्यास करत रहा. धन्यवाद.